हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी प्रमोद वडवकर आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करत आहात. मग त्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व असू द्या, कंबाईन पूर्व, कंबाईन मग ग्रुप सी असू द्या, ग्रुप बी असू द्या किंवा तुम्ही कंबाईन ग्रुप बीची मेन्स परत करत असाल, ग्रुप सीची मेन्स करत असाल. कुठल्याही एक्झामला जा, इव्हन तुम्ही सरळ सेवा जरी करत असाल, तरी तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक महत्त्वाचा येतो. म्हणजे आपण सुरुवात करत आहोत आपल्या लेक्चरची राष्ट्रीय उत्पन्न टॉपिकपासून. तर हा टॉपिक तुम्हाला ऑल एक्झामसाठी महत्त्वाचा येतो. तर आपण या टॉपिकवरती साधारणपणे प्रश्न कुठे येतात आणि कसे येतात एक थोडक्यात समजून घेऊया. तर राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा आपण नाव घेतो, तर आपलं राष्ट्र महत्वाचं आहे. आपलं राष्ट्र म्हणजेच आपला देश महत्वाचा आहे. आणि आपला देश म्हणजे भारत देशाचं एक प्रकारे उत्पन्न. आता उत्पन्न आपण जनरली कसं मोजतो? म्हणजे समजा आता आपण कुठेतरी वर्किंग आहोत. आपण कुठेतरी समजा काहीतरी रोजंदारीने जातो किंवा आपल्या घरातलं कोणीतरी जॉबला जातं. तर आपण बेसिकली काय असतो, की आपण सॅलरीवरती असतो, कोणी वेजेसवरती असतं. तर ते एक प्रकारे आपलं मंथली इन्कम असतं किंवा मग आपण जर वर्षभराचं मोजलं, तर ते आपलं वार्षिक उत्पन्न ठरतं. किंवा आपण बघा, की कुठं जर डॉक्युमेंट काढायला गेलो, तर आपला उत्पन्नाचा दाखला असतो. तो वडिलांच्या नावे असतो, की वडिलांचं वार्षिक उत्पन्न किती आहे. म्हणजे ते झालं व्यक्ती स्पेसिफिक किंवा आपल्या इंडिव्हिज्युअल लेव्हलचं झालं. मग हेच जर समजा प्रत्येक व्यक्तीचं आपण जर काउंट केलं, तर ते पूर्ण आपल्या देशभराचं किंवा आपल्या देशाचं उत्पन्न होतं. म्हणजे मग या देशभरामध्ये सगळे देशाचे जेवढे नागरिक असतील किंवा देशामध्ये जेवढे राहणारे लोक आहेत आपले, सगळ्यांचं मिळून उत्पन्न होतं. आणि जेव्हा देश आपल्याला चालवायचा असतो, देश म्हणून आपल्याला पुढे जायचं असतं, तर त्या देशाचं उत्पन्न महत्त्वाचं असतं. म्हणजे सरकार वेगवेगळी येत असतात. वेगवेगळ्या पार्टीची असतात. पार्टी महत्त्वाची नसते. तर पूर्ण देश चालवण्यासाठी आपल्या देशाला जे काही उत्पन्न लागतं, जो काही पैसा लागतो, तर तो पैसा महत्त्वाचा असतो. मग त्याच्या बेसिसवरती आपण बजेट मांडतो. बजेटमध्ये त्याच्यात तरतुदी असतात, की कुठे किती खर्च करायचा आहे, कोणत्या योजनांवर खर्च करायचा आहे, लाडक्या बहिणींना किती पैसे द्यायचे वगैरे, वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी सरकारद्वारे मांडल्या जातात. पण मग त्या कुठल्या बेसिसवर मांडल्या जातात, की आपल्या देशाचं साधारणपणे उत्पन्न किती आहे? त्या बेसिसवरती. मग हेच राष्ट्रीय उत्पन्न आपल्याकडे मोजमाप करण्यासाठी मोजमाप करण्यासाठी एक प्रकारे काही पद्धती असतात. आपण पद्धती असतात त्यालाच आपल्या भाषेत म्हणूया की सूत्र असतात. तर ते सूत्र आपल्याला समजून घ्यायचेत. याच्यावरती प्रश्न येतो आपल्याला, की राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या डेफिनिशन आहेत. ते राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं यावरती डेफिनिशन आहेत. आणि मग तुम्ही ऐकलं असेल, की मग आपल्याला जी-डी-पी आहे, जी-एन-पी आहे. तर तो जी-डी-पी काय असतो? हे आपल्याला समजून घ्यायचंय. तुम्ही जी-एन-पी ऐकलं असेल, तर तो काय समजून घ्यायचंय. त्याच्यामध्ये परत तुम्ही एन-डी-पी ऐकलं असेल, तर तो नक्की काय आहे? एन-एन-पी आहे, हा नक्की काय? त्याचबरोबर ग्रीन जी-डी-पी. तर ह्या संकल्पना काय आहेत? तर त्या समजून घेणं मस्ट आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आयोग क्वेश्चन विचारते. प्रत्येक एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन असतात. तर त्या पद्धती समजून घ्यायच्यात, त्याच्यामधल्या डेफिनिशन समजून घ्यायच्यात. एकदम सोप्या आहेत. फक्त तांत्रिक त्याच्यातल्या गोष्टी किंवा त्याच्यातला मायन्यूट फरक फक्त आपण समजून घ्यायचा. तर ते आपण करूया नक्कीच. त्याचबरोबर मग इतर ज्या काही समजा आपण म्हणूया की काही समित्या आहेत. समित्यांबाबत एक थोडक्यात, परंतु त्याच्यावरती विशेष क्वेश्चन येत नाही किंवा मग आपल्याकडे बेस इयर. बेस इयर नावाची एक संकल्पना असते. तर ती बेस इयर नक्की काय आहे? त्याला आपण पायाभूत वर्ष म्हणतो. तर तेही आपल्याला पाहायचं आहे आणि मग याच्यामधून साधारणपणे काही संकल्पना आहेत इतर छोट्याशा. त्याच्यामध्ये मग मार्केट प्राइस काय असते किंवा फॅक्टर कॉस्ट नक्की काय असते वगैरे. तर त्या गोष्टी आपण बघूया. तो ह्या पहिल्या टॉपिकमध्ये संकल्पनात्मक गोष्टी आहेत. संकल्पना आपल्याला जेव्हा समजते, संकल्पना महत्त्वाची. त्यालाच आपण काय म्हणतो, की कन्सेप्ट जर आपल्या क्लिअर असतील, तर मग प्रश्न चुकणार नाहीत. आकडेवारी तर ठीक आहे ना, की करंट अफेअरमध्ये आपण वाचतो, पण तुम्ही जेवढं काही कुठलं मॅगझीन वाचत असाल, त्याच्यामध्ये डायरेक्टली आकडेवारी येते, की भारताचा जी-डी-पी साधारणपणे एवढा-एवढा अंदाजित आहे किंवा एवढा ह्या-ह्या क्षेत्राचा आहे वगैरे, वगैरे. अशा गोष्टी आपल्याला मिळून जातात. महत्त्वाचा पॉइंट काय आहे, की तुमच्या त्या संकल्पना क्लिअर आहेत का? की जी-डी-पी साधारणपणे नक्की काय? जी-एन-पीमध्ये काय? मग तो कसा मोजला जातो? त्याच्यामध्ये कोण येतं, कोण नाही येत? कोणातून काय वजा केलं जातं? कशामध्ये काय प्लस केलं जातं? तर ह्या गोष्टी आपण समजून घेऊ. आंतरराष्ट्रीय लेव्हलला साधारणपणे कुठल्या पद्धती वापरल्या जातात? तर ह्या समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला त्या बेसिसवरतीच प्रश्न साधारणपणे येऊन जातात. मग तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे? तुम्ही जेव्हा हा टॉपिक कराल, तर तुमच्या साइड तुम्हाला बेसिक बऱ्यापैकी माहिती असेल. जर नसेल माहिती तर काय करायचंय? आपली नोट्स आहे. त्या नोट्समधल्या काही गोष्टी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिल्यात, त्या तुम्हाला लेक्चर बघत असताना भरायच्यात. त्या भरत असताना तुम्हाला त्या समजून पण घ्यायच्यात. आणि महत्त्वाचं काय? हा टॉपिक जेव्हा पूर्ण होईल, हा टॉपिक जेव्हा एंड झाला, तर त्या एंड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे असणारा जो प्रश्नसंच आहे, म्हणजे जनरली आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांकडे 21,000 प्रश्नसंच असेल. कुणाचा? लोकसेवाचा. तर तो लोकसेवाचा जो 21,000 प्रश्नसंच आहे किंवा तुमच्याकडे इतर कुठला प्रश्नसंच असेल,
तर त्याच्यामधल्या राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक मधले सगळे प्रश्न सोडवायचे, सर्व. फक्त प्रश्न सोडवताना तुम्हाला कदाचित काही प्रश्न 2-3 वर्षापूर्वीचे जुने भेटतील, की ज्याच्यात तेव्हाचं करंटचं काहीतरी विचारलं असेल तर ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला ते माहिती नसेल, सोडून द्या विषय. पण संकल्पनेच्या बेसवरचे जे प्रश्न विचारलेले आहेत, तर ते प्रश्न तुम्हाला सगळेच्या सगळे जमले पाहिजेत. जे प्रश्न जमणार नाहीत, तर तुम्ही ते मग आपल्याला ते विचारू शकता, की तुमचे जे फीडबॅक आहेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता. सो तुम्हाला महत्त्वाचं काय आहे, की कंटेंट करायचं, लेक्चर करायचे आणि प्लस तुम्हाला पी-वाय-क्यू करायचे. प्रिव्हियस इयरचे क्वेशन्स. तुम्ही जोपर्यंत क्वेश्चन करणार नाही, तर तुम्हाला अंदाज नाही येणार, की आयोग नक्की प्रश्न कसे विचारते. तो ते तुमच्या साइडनं जमलं पाहिजे. ठीक आहे, आपण टॉपिकला सुरुवात करूया. तुमच्याकडे नोट्स आहेत. आणि अजून एक तयारी ठेवा, की ॲडिशनल गोष्टी ज्या तुम्हाला वाटतात, की ह्या अजून लिहिल्या पाहिजेत किंवा लेक्चरमधून तुम्हाला गोष्टी मिळतात, तर त्या इम्पॉर्टंट आहेत. तर ही प्रायोरिटी तुमची त्याच्यामध्ये असली पाहिजे. आता लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा आपण म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा आपण म्हणतो, तर तेव्हा आर्थिक वर्ष नावाची संकल्पना येते. म्हणजे आपण उत्पन्न दाखल्याच्या आत्ता विषयी चर्चा केली होती, की उत्पन्नाचा दाखला हा एका पर्टिक्युलर वर्षाचा असतो आणि साधारणपणे आपल्याकडे आर्थिक वर्ष कधीपासून आपण म्हणतो, की 1 एप्रिल ते साधारणपणे कधीपर्यंत 31 मार्चपर्यंत असतं. मग या कालावधीमध्ये मग कुठलंही वर्ष घ्या ना, म्हणजे 25-26 घ्या, 26-27 घ्या, 27-28 घ्या, अजून कुठलं घ्या. तो त्या कालावधीमध्ये आपल्या देशामध्ये ज्या काही घडामोडी झाल्यात, तर त्या घडामोडीच्या माध्यमातून जे काही उत्पन्न तयार झाले, तर ते उत्पन्न मोजलं जातं. अगेन ह्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण त्या समजून घेऊ. तुम्हाला आरामात समजतील. काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण आर्थिक वर्ष तुम्हाला माहिती पाहिजे, की आर्थिक वर्ष हा पर्टिक्युलर घटक. म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं, की तुम्ही मागच्या वर्षात किती कमवलं? म्हणजे मागच्या वर्षात तुमची सॅलरी किती होती? तर वर्षभराचं आपण काउंट करणार ना. आपल्या सॅलरी स्लिप असेल किंवा तुमचं साधारणपणे जे काही बँक स्टेटमेंट वगैरे असेल, तर त्याच्यावरती आपण काउंट करतो. सो एका पर्टिक्युलर वर्षामध्ये आता पुढे काय म्हटलंय बघा, की उत्पादित झालेल्या अंतिम शब्दाला हायलाइट करायचं, की अंतिम वस्तू आणि सेवांचं एक प्रकारे मार्केटनुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आता ही झाली डेफिनेशन 1. असे अनेक वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत. पण आपण ते समजून घेतलं पाहिजे, की उत्पन्न म्हणजे कशावरती? समजा मी काहीतरी प्रोड्यूस केलंय, तर ते ते मी विकलं मार्केटमध्ये. सो मी जे विकलंय तर त्याच्यामधून मला जे काही पैसे मिळणार म्हणजे ते उत्पन्न झालं. समजा टाटाने एखादी गाडी काढली आणि ती शोरूममध्ये आणून विकली. सो टाटाचं ते एक प्रकारे उत्पन्न झालं. सो असं सगळ्यांचं ओव्हरऑल जर बघितलं, की कोणी वस्तू दिल्या, कोणी सेवा दिल्या किंवा आता आम्ही टीचिंग करतोय. टीचिंग करतोय म्हणजे सेवा देतोय. मग याच्यामधून जे काही इन्कम येणार आहे, तर ते पूर्ण वर्षभराचं जेव्हा आपण काउंट करतो, तर ते सेवा म्हणून गणलं जाईल आणि एक प्रकारे वस्तू म्हणजे इतर मग गाड्या असतील किंवा इतर मग कुठले घटक असतील. तर साधारणपणे ओव्हरऑल आपल्या देशामधलं जे काही मोजमाप आपण करणार आहे, तर त्याला एक प्रकारे आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नॅशनल इन्कम. सो नॅशनल इन्कम जेव्हा हा शब्द येतो, तर त्याच्यामध्ये देशाचे नागरिक हा घटक महत्त्वाचा आहे. तर तो तुम्हाला थोड्या वेळाने तो क्लिअर होईलच त्याच्यामध्ये. तो राष्ट्रीय उत्पन्न बेसिकली काय पर्टिक्युलर पिरियडमध्ये तो मोजला जातो. त्याचबरोबर बऱ्याच गोष्टींचं डबल उत्पन्न मोजू नये, ही सुद्धा काळजी घेतली जाते. म्हणजे काय तर वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेलं मापन होय. तर इथे तुम्हाला एक संकल्पना आधीच सांगतो, म्हणजे तुमच्या परत पुढे ते लक्षात येईल. समजा आपण अंतिम हा शब्द का बरं वापरला? अंतिम शब्दच का वापरला? तर लक्षात घ्या. समजा आता एम-आर-एफ कंपनी माहिती आहे तुम्हाला? ती काय बनवते? गाड्यांचे टायर बनवते. गाड्या, सायकल, मोटरसायकल जे काय ते. ठीक आहे. मग आपण प्रत्येक वेळेस जाऊन टायरच घेऊन येतो का? म्हणजे आपण फक्त म्हणलं की नाही आता मला फक्त टायरच आणायचा आणि मग घरात ठेवायचा. असं कधी होतं का? गाडीचं टायर जेव्हा खराब होईल तेव्हाच आपण तो टायर बदलतो किंवा तो टायर सिंगल टायर घेतो. नाहीतर असं नॉर्मली आपण सिंगल टायर घेणार आहे का? नाहीत घेत. त्याच लेव्हलला समजा आपण म्हणूया की टाटा कंपनी आहे. टाटा कंपनी आहे. टाटा कंपनी काय बनवते? कार बनवते. मग टाटा कंपनीने समजा ही कार बनवली. जरी तुम्हाला ही कार वाटत नसली, तरी पण समजा की ही कार आहे. ठीक आहे. ही कार अशी बनवली टाटा कंपनीने आणि ती कार विकायला काढली. आता लक्षात घ्या की कार आहे समजा 10 लाख रुपयाची. कारमध्ये किंमत कशा-कशाची ॲड झालेली? त्याच्यामध्ये सगळं जे काही लावलेलं आहे त्याच्यामध्ये एक्सेसरीज असू द्या, त्याचे टायर असू द्या, त्याच्या काचा असू द्या, त्याच्यामध्ये आरसे असू द्या, त्याच्यामधला कुशन असू द्या सगळं, इंजिन सगळं सगळ्यासहित किंमत लावली. मग आता ही जर सगळी किंमत आहे, तर ही काय झाली कार? अंतिम झाली की नाही? म्हणजे याच्या व्यतिरिक्त म्हणजे याच्यानंतर काय त्याच्यापासून बनणार आहे का? म्हणजे ही डायरेक्टली ग्राहकाला यूज करायसाठी तयार झाली. मग जर ही ग्राहकाला यूज करायला तयार झाली, तर तिची टोटल किंमत ₹10,00,000. मग त्या 10,00,000मध्ये विचारात घ्या, त्या टायरची काहीतरी किंमत दडलेली असेल ह्या टायरची. काय असेल 50,000 असेल, म्हणजे 1,00,000 असेल किंवा अजून काही 10,000-20,000 असेल, जी काय ती. पण टायरची किंमत आहे का त्याच्यामध्ये? नक्कीच आहे.
याचा अर्थ काय? कार जी बनली तर ती अनेक ॲक्सेसरीजची बनून म्हणजे मिळून बनलेली. सो लक्षात घ्या, एम-आर-एफ कंपनीने हा टायर बनवलाय. तर त्या कंपनीचं अंतिम उत्पादन काय आहे? टायर आहे. मग एम-आर-एफ कंपनी आता त्याच्यापुढे जाऊन दुसरं काय बनवणार आहे का? त्या कंपनीतून तो टायर बाहेर पडला. याचा अर्थच काय? टायर सुद्धा काय आहे? तर अंतिम उत्पादन आहे. नक्कीच आहे. टायर सुद्धा अंतिम उत्पादन आहे. एंड प्रॉडक्ट आहे. पण टायर कुठेतरी यूज केला जाणार आहे आणि तो यूज केल्यामुळे परत त्या कारमध्ये त्याची व्हॅल्यू दडलेली असणार आहे. आपण असं समजू की एक टायर आहे ₹10,000 चा 10K. मग तो ₹10,000 चा टायर आहे तर एम-आर-एफ कंपनीतून तयार झाला. त्याची ₹10,000 किंमत मोजली. परत इथं टाटा कंपनीकडे तो टायर आला आणि मग त्या टायरची परत कारमध्ये व्हॅल्यू ॲड झाली. परत ती ₹10,000 ॲड झाली. म्हणजे एक प्रकारे कारची जेव्हा 10,00,000 किंमत आपण मोजू, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना जेव्हा कारच्या टोटल प्राइस मोजल्या जातील, परत एम-आर-एफ कंपनीचे टोटल टायर किती विकले त्या पण प्राइस मोजतील. अजून कुठल्या समजा आता हा पेन आहे, ह्या पेनच्या कंपनीतले पेन तयार किती झाले त्याची प्राइस मोजली जाईल. आपल्याकडे मोबाईल आहे तर मोबाईलची प्राइस अंतिम मोजली जाईल. सो टोटल वर्षभरातून ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यूची प्राइस मोजली जाईल, ती राष्ट्रीय उत्पन्नात ॲड होईल. पण हे करत असताना प्रॉब्लेम काय होईल? टायरची किंमत डबल मोजली जाईल. मग डबल मोजली तर उपयोग काय? राष्ट्रीय उत्पन्न कितीतरी जास्त भरल ते. मग ते जास्त भरण्यात पॉइंट आहे का? मग आपल्या इकॉनॉमीचा एक्झॅक्ट चित्र कळणारच नाही काय आहे ते. म्हणजे फक्त आपण हवेत जगू असं होईल ते, की "अरे हां, आपल्या देशाचं उत्पन्न खूप मोठं आहे" वगैरे. असं डबल उत्पन्न मोजणं ते योग्य नसतं किंवा ते आपल्या इकॉनॉमीला चांगलं नसतं. म्हणून काय केलं जातं लक्षात घ्या. तर डेफिनिशन आपण ती जी बघितली, की अंतिम वस्तू आणि सेवांचं जे मूल्य आहे, तर ती डबल गणना टाळून, दुहेरी गणना टाळून. दुहेरी म्हणजेच काय? तर एम-आर-एफ कंपनीचं इथेही मोजायचं नाही आणि मग एक प्रकारे टाटा कंपनीच्या ह्याच्या प्राइस सोबतच मोजायचं. म्हणजे ती अंतिम उत्पादन झालं. तो यामुळे काय होतं, की डबल उत्पन्न मोजणं आपण काय करतो? टाळतो आणि एक प्रकारे आपल्याला जी रिअल व्हॅल्यू तर ती रिअल व्हॅल्यू मिळते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अंतिम गोष्टीचाच विचार करायचा असतो. इंटरमिजिएटचा नाही. ते कारण मध्यंतरी ना, तो ते लक्षात घ्या. ते तुम्हाला परत पुढे त्याचा संदर्भ येणार आहे. तेव्हा त्या आपण गोष्टी बघूया. ठीक आहे. आता साधारणपणे राष्ट्रीय उत्पन्न नक्की काय? त्याचे वैशिष्ट्य वगैरे आयोग आपल्याला प्रश्न विचारत नाही यावरती. पण आपल्याला तरी पण माहिती असलं पाहिजे, की बेसिकली काय आहे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य. आता एक लक्षात घ्या, की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे स्थूल आर्थिक संकल्पना आहे. आता स्थूल आर्थिक संकल्पना काय आहे, की जनरली इकॉनॉमीचे 2 प्रकार केले जातात. एक असते मायक्रो इकॉनॉमी आणि दुसरी असते मॅक्रो इकॉनॉमी. आता लक्षात घ्या, मायक्रो म्हणजे काय? एकदम छोटं आणि मॅक्रो म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं. तो एक लक्षात घ्या, मायक्रो इकॉनॉमी आणि मॅक्रो इकॉनॉमी. तो मॅक्रो इकॉनॉमी म्हणजे काय? तर मोठ्या लेव्हलला आपण म्हणूया. मोठ्या पातळीवरती. इथं आपण म्हणूया की छोट्या लेव्हलला. मग लक्षात घ्या, आपण जे घरगुती आहे, आपण कुठे बाजारात भाजीपाला घ्यायला जातो, दूध घ्यायला जातो. आपल्या वैयक्तिक लेव्हलला जे आपण व्यवहार करतो, जे खर्च पाणी करतो, तर त्याला एक प्रकारे आपण काय म्हणतो, की हे वैयक्तिक व्यवहार असतात. वैयक्तिक व्यवहार असतात आणि मॅक्रो इकॉनॉमी म्हणजे हे राष्ट्रीय पातळीवरचे व्यवहार असतात. मग राष्ट्रीय पातळीवरची त्याला आपण म्हणूया जी-डी-पी येतो त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बेरोजगारी येते त्याच्यामध्ये. त्याचबरोबर त्याच्यामध्ये दारिद्र्य येतं. म्हणजे ह्या ज्या मोठ्या-मोठ्या गोष्टी आहेत, की ज्या पूर्ण देशाची ओळख त्याच्यापासून असते किंवा मग ती देशाच्या संदर्भाने असते आणि ओव्हरऑल आपल्या इकॉनॉमीचा एक प्रकारे तो बेस असतो. तर साधारणपणे त्याला आपण म्हणतो मॅक्रो इकॉनॉमी किंवा त्यालाच आपण म्हणतो स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र आणि याला मायक्रो इकॉनॉमी आपण म्हणतो. याला आपण म्हणतो सूक्ष्म अर्थशास्त्र. हे लक्षात घ्या. तर हे आयोग आपल्याला प्रश्न विचारत नाही, पण हा एक बेसिक तुम्हाला डिफरन्स तो माहिती पाहिजे. सो आलं लक्षात. त्याचबरोबर अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्न आहे का? तर नक्कीच आहे. त्याच्यामध्ये अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य आपण काउंट करतो. त्याचबरोबर निव्वळ समग्र मूल्य असतं का? तर नक्की असतं. घसारा निधीचा समावेश होत नाही. घसारा म्हणजे काय? एखाद्या वस्तूचं, एखाद्या गोष्टीचं डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे काय? एखाद्या वस्तूत होणारी घट. म्हणजे आपण जर एखादी वस्तू आज घेतली आणि ती जर 12 महिन्यांनी विकायची म्हणली, तर ती काय घेतलेल्या किमतीला विकते का वस्तू? नाही विकत. सेम तसंच असतं, की आपण जे प्रॉडक्ट घेतो किंवा जसं आपण आता टायर किंवा कारचं म्हटलं, तर त्यांचं उत्पादन घेत असताना काहीतरी मशिनरी यूज केल्या असतील. मग त्या मशिनरीची पण काहीतरी झीज झाली असेल. काहीतरी त्यांचा पण यूज झालाय म्हणून त्यांची व्हॅल्यू आपण काय करतो? टोटल उत्पन्नातून वजा करतो सिंपल. कारण का त्यांचं मूल्य काढून द्यावं लागेल ना. नाहीतर मग असं होईल, की त्या मशीन आपण फुकटामध्ये वापरल्या वगैरे. सो त्या वस्तू प्रोड्यूस करण्यासाठी जो काही आपल्याला त्या वस्तूंचं आपण मूल्य वापरलेलं आहे, जेवढा त्यांचा यूज केलेला आहे, तर तेवढी त्यांची व्हॅल्यू आपण वजा करणं आवश्यक आहे. ती वजा केल्यानंतर आपल्याला कळतं, की ॲक्चुअली निव्वळ आपलं मूल्य किती आलेलं आहे किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न आपलं किती आलेलं आहे. त्याचबरोबर
बऱ्याच वेळा आपलं म्हणजे ऍक्च्युली रेग्युलर व्यापारामध्ये आपलं काय असतं तर एक प्रकारे आयात आपण करतो, त्याचबरोबर निर्यात करतो. मग आयात निर्यात आपली काय असते, वेगवेगळ्या किमतीत त्याच्यामध्ये. मग यांच्यातला जो काही निव्वळ रक्कम शिल्लक राहील तर ती सुद्धा आपल्याला कशात मोजतो आपण, तर ती राष्ट्रीय उत्पन्नात मोजतो. त्यामुळे आयात निर्यातीमधली जी निव्वळ रक्कम आहे किंवा विदेशी निव्वळ रक्कम आपण त्याला म्हणतो, ते उत्पन्न आपण मोजतो. त्याचबरोबर असंही होतं, आपल्या देशातले नागरिक बाहेर देशात कामाला असतात, परदेशातले नागरिक आपल्या देशात कामाला असतात. मग परदेशातले नागरिक आपल्या देशात कमवून ते बाहेर घेऊन जाणार आहेत. आपल्या देशातले नागरिक ते परदेशातून कमवून आपल्या देशात आणणार आहेत. मग यांच्यातला सुद्धा जो काही डिफरन्स आहे, तर तो डिफरन्स सुद्धा याच्यामध्ये ऍड केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक वर्ष ही त्याच्यामधली वैशिष्ट्य आहे. प्रवाही संकल्पना आहे. प्रवाही म्हणजे काय? पैसा एका ठिकाणी राहतो का? म्हणजे जसं आपण म्हणलं, की आयात-निर्यात पैसा एक्सचेंज होणार आहे. एक प्रकारे इकॉनॉमीमध्ये वस्तू प्रोड्यूस केल्या, वस्तू कोणतरी ग्राहक घेणार आहे. ग्राहकाने त्या वस्तू घेतल्या, ग्राहक त्याचा यूज करणार आहे. यूज करत असताना त्याच्यासाठी काहीतरी मेंटेनन्स करणार आहे. म्हणजे इकॉनॉमीमध्ये पैसा फिरत राहतो आणि त्यालाच आपण म्हणतो, की ही राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे प्रवाही संकल्पना आहे. त्याला आपण म्हणतो फ्लो. इकॉनॉमिक फ्लो असतो, तर ती संकल्पना त्या पद्धतीने आहे, हे लक्षात घ्या. आणि एक प्रकारे पैशात मूल्य व्यक्त केलं जातं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न किती डॉलर भरलं किंवा किती रुपये भरलं, किती कोटी रुपये भरलं, किती लाख कोटी भरलं वगैरे, वगैरे जे आहे, तर ते फक्त पैशातच मोजतो. असं म्हणतो का, की आपला जीडीपी 100 किलो भरला, 50 लिटर भरला वगैरे असं काही म्हणतो का आपण? नाही म्हणत आहे. पैशांमध्येच व्यक्त करतो. कारण का पैसाच हा प्रमुख आहे आपली अर्थव्यवस्था, आपली इकॉनॉमी चालवण्यासाठी. तर ह्या प्रायोरिटीज याच्यामध्ये लक्षात घ्यायच्यात, की इथं नक्की काय-काय आपल्याला विचारलं जाऊ शकतं आणि कुठे-कुठे त्याचा संदर्भ तो असू शकतो. तर ती प्रायोरिटी असली पाहिजे. आता मग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी प्रामुख्याने काय केलं जातं, की जागतिक पातळीवरती सुद्धा प्रयत्न असतात. आता नेहमी लक्षात घ्या, की आपलं भारत म्हणजे एक इकॉनॉमी. अशा अनेक इकॉनॉमीत अमेरिका आहे, त्याच्यामध्ये इंग्लंड आहे, त्याच्यामध्ये आफ्रिकन कंट्रीज आहेत, ब्राझील आहे, चायना आहे वगैरे, वगैरे. तो प्रत्येक देशाची इकॉनॉमी मग अशा इकॉनॉमीचं जेव्हा जागतिक पातळीवरती तुलना करतो, तर ती तुलना करत असताना काही एक प्रकारे सिस्टम आहेत किंवा काही आपल्याकडे प्रणाली आहेत आपण त्याला म्हणूया, काही पद्धती आहेत. तर त्या पद्धती नक्की काय तर त्याच्याबद्दल आपण बघूया. आयोगाने शक्यतो इथं क्वेश्चन नाही विचारले आपल्याला, पण समजून घेऊया. तर जागतिक पातळीवरती काही अर्थतज्ञांनी काही पद्धती मांडलेल्या आहेत. फक्त नावं वाचून घ्या. ह्याच्यामध्ये पाठांतर वगैरे विशेष करण्याची गरज नाही. पण माहिती असावं, की जॉन मेनार्ड जॉन मेनार्ड केन्स नावाचा अर्थतज्ञ जागतिक आर्थिक महामंदी 1928-29 ला जेव्हा आली अमेरिकेमध्ये, तर त्याने ती आधीच प्रिडिक्ट केली होती, की येणार आहे आणि त्या मंदीतून बाहेर कसं पडायचं हे त्याने नंतर सांगितलं. तो त्याने आपली एक मॅक्रो इकॉनॉमिक थिअरी दिली. फक्त त्याचं नाव लक्षात राहू द्या. नंतर जॉन मार्शल बहुतेक जॉनच आहे त्यांचं नाव. हां, मार्शल. तर मार्शल यांनी एक प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे सिंपल म्हणले, की एका वर्षामध्ये वस्तू आणि सेवांचं जे काही व्हॅल्युएशन आहे, जी काही टोटल किंमत आहे, तर ती किंमत म्हणजे त्या उत्पादन जे झाले तर त्याची किंमत एक प्रकारे आपण ती मोजतो. तर त्या बाबतीत म्हणलेलं आहे. आणि आयर्विंग फिशर नावाचा एक व्यक्ती आहे. तर आयर्विंग फिशर यांनी काय म्हणलं, की बघा आता इथं राष्ट्रीय उत्पन्नाची एक दुसरी पद्धत आहे. तर ती पद्धत आपण समजून घेऊ. खर्च किंवा उपभोग पद्धती. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे आपण जेवण ह्या हाताने केलं काय? या हाताने जे केलं काय? जेवणच करणार आहे. किंवा मग असा उलटा हात घेऊन केलं काय? आणि मग हा हात उलटा घेऊन केलं काय? जेवणच केलं. तर त्या पद्धती फक्त घुमून फिरून आहेत. तो लक्षात घ्या. एका साइडला आपण काय म्हणतो, एक पद्धत पुढे त्याचे संदर्भ आहेत. तर एक झाली समजा की उत्पादन पद्धत. म्हणजे याच्यात जेवढ्या वस्तू आणि सेवा जेवढ्या प्रोड्यूस झाल्यात, त्यांच्या टोटल आपण काय म्हणतो, की टोटल किमती. दुसरी एक जी जागतिक लेव्हल आपण इथं हे बघितलं, की आयर्विंग फिशर यांनी काय म्हटलं, की खर्च पद्धती. खर्च पद्धती म्हणजे एक प्रकारे काय आहे? लक्षात घ्या. खर्च. म्हणजे अगेन टोटल आर्थिक वर्ष आहे. या आर्थिक वर्षात लोकांनी जेवढा काही टोटल खर्च केलाय, तर त्या टोटल खर्चाची जेवढी काही प्राइस आहे, तर ती प्राइस म्हणजे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न म्हणून कन्सिडर केली जाते. थोडक्यात काय म्हणायचं इथं, लोकं खर्च करतात म्हणजे लोकांकडे पैसा आलेला असतो. म्हणजे लोकांकडे अल्टिमेटली इन्कम आलं असतं. म्हणजे टाटा खर्च करायचा तर टाटाने कार विकून पैसा आणलाय. किंवा समजा आता आम्ही शिकवतो म्हणजे आम्ही क्लास घेऊन तो काय आणलं, की आमच्याकडे पैसा आलाय म्हणजे आम्ही कुठेतरी खर्च करणार आहे. आम्ही काहीतरी वस्तू घेणार आहे. याचा अर्थ आमच्याकडे जे इन्कम आलंय म्हणजे जे खर्च करतोय आपण, त्या इन्कममधूनच करतोय. म्हणजे एक प्रकारे हे सुद्धा काय झालं, की उत्पन्न झालं. म्हणजे याच्या सुद्धा काय आहे टोटल किमती असणार आहेत. तो ही झाली खर्च पद्धत. ही जागतिक लेव्हलला वापरली जाते. जागतिक लेव्हलला वेगवेगळ्या इकॉनॉमीच्या तुलनात त्याचा वापर केला जातो. आणि तिसरी एक पद्धत आहे ती आत्ता सांगतो. पुढे संदर्भ येणारच आहे. तर तिसरी पद्धत आहे इन्कम मेथड.
म्हणजे इन्कम तुम्हाला वेगवेगळ्या मार्गातून जे काही इन्कम आलंय, मग कोणाचा फ्लॅट असेल तो रेंटला दिला, त्याच्यातनं इन्कम आलं. कोणी कुठेतरी जॉबला गेलं, त्याच्यातनं इन्कम आलं, सॅलरी आली. कोणी बँकेत पैसे ठेवले, त्याच्यातनं इंटरेस्ट भेटला. कोणी एखाद्याची गाडी कोणाकडे ती भाड्यानं लावली, त्याच्यातनं एक प्रकारे इन्कम भेटलं. तो अशा डिफरंट पद्धतीमधनं जे काही उत्पन्न येईल, जे काही इन्कम येईल, तर ते सुद्धा काउंट केलं जातं. त्याला सुद्धा आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो. आता हे करत असताना ॲक्चुअली काय, की प्रत्येकाचे पॉझिटिव्हज, निगेटिव्हज आहेत. आयोग आपल्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह विचारत नाही. या 3 पद्धतीवरती मात्र मग प्रश्न येतो, की साधारणपणे उत्पादन पद्धत काय, खर्च पद्धत काय किंवा उत्पन्न पद्धत काय? तर बेसिकली प्रत्येकाचं लिमिटेशन आहे. उत्पादन पद्धतीमध्ये वस्तू आणि सेवांचा आपण मोजमाप करू. ठीक आहे. त्याचबरोबर समजा खर्च पद्धती प्रत्येकाचा खर्च मोजमाप करू. पण मग बऱ्याच वेळा असं होतं, की मग तो खर्च करत असताना त्यांनी अनेक त्यांच्या सेव्हिंगमधून केला असेल तर? तेव्हा टोटल आकडे आपल्याला मिळणार नाहीत. परिपूर्ण आकडे मिळत नाहीत. किंवा इन्कम मेथडमध्ये असे काही इन्कमचे सोर्स असतात, की ते कळत नाहीत लवकर, की कुठून इन्कम आलं. तर त्याचं पण लिमिटेशन आहे. तो प्रत्येकाचे आपापले फायदे तोटे आहेत. ते लिमिटेशन आहे. त्याचबरोबर उत्पादन पद्धतीत सेवांचं नक्की मूल्य काढायची थोडीशी अडचण होते. इथेही लिमिटेशन येतं. तर हे प्रत्येकाचे प्लस मायनस आहेत. प्लस मायनस निगेटिव्ह आहेत. आता मग जागतिक लेव्हलला काय झालं, की 1945च्या दरम्यान एक समिती स्थापन केली, रिचर्ड स्टोन समिती. तर ती कुणी स्थापन केली? तर लीग लीग ऑफ नेशन म्हणजे आत्ताचं जे युनायटेड नेशन आहे, तर त्या लीग ऑफ नेशननी का समिती स्थापन केली, की त्यावेळेस अनेक अर्थव्यवस्था ह्या इमर्जिंगमध्ये होत्या. त्या नवीन अर्थव्यवस्था होत्या आणि मग प्रत्येकाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आणि त्या इकॉनॉमीचं कंपॅरिझन करण्यासाठी काहीतरी आपल्याकडे यंत्रणा असली पाहिजे. काहीतरी मोजमापाची पद्धती असली पाहिजे ना. मग ती मोजमापाची पद्धती असण्यासाठी युनायटेड नेशन सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट, युनायटेड नेशनची एक सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट पद्धती आणली आणि मग हीच पद्धती आपल्याकडे IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, तर यांच्या बाबतीत काय म्हणजे ह्या संस्था ज्या आहेत, तर त्या या पद्धतीचा वापर करतात. म्हणजे या संस्थांच्या माध्यमातून अ, ही जी पद्धत आहे युनायटेड नेशनची नॅशनल अकाउंट, तर इतर इकॉनॉमींची तुलना करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो, की याच्यामध्ये प्रामुख्याने नक्की देशाचं उत्पन्न प्रत्येक याचं कसं काय वगैरे या बेसिसवरती बस एवढंच इनफ आहे. मग येतो की आपल्या देशाच्या संदर्भातलं राष्ट्रीय उत्पन्न वगैरे ते आपण बघूया. आता आपण बघूया की भारतातील उत्पन्नाच्या बाबतीतली नक्की काय परिस्थिती होती किंवा भारतातलं उत्पन्न मोजण्यासाठी नक्की कशी सुरुवात झाली. तर याचं एक बॅकग्राऊंड आहे अगेन. तर बॅकग्राऊंड म्हणजे काय आपण हिस्ट्रीमध्ये वगैरे वाचतो की दादाभाई नौरोजी त्यांचं योगदान वगैरे, वगैरे. तर दादाभाई नौरोजी यांनी एक ग्रंथ लिहिला होता पॉवर्टी अन ब्रिटिश रूल इन इंडिया. म्हणजे ब्रिटिश रूलच्या दरम्यानची पॉवर्टी आपल्याकडे काय होती आणि मग ब्रिटिशांच्या राज्यामुळे किंवा ब्रिटिशांच्या एक प्रकारे भारतावरच्या साम्राज्यामुळे प्रामुख्याने भारतामध्ये कशी पावर्टी आली, तर त्यांनी काय केलं, की एक प्रकारे आपल्या देशातला कच्चा माल काय करायचे, ब्रिटिशमध्ये नेऊन म्हणजे ब्रिटनमध्ये वाहून नेऊन जायचे. तिथे एक प्रकारे फायनल गुड तयार व्हायचं आणि ते फायनल गुड तयार झालेलं परत भारतामध्ये विक्रीस आणायचं आणि ते पण एकदम महागरित्या विकलं जायचं. म्हणजे आपल्या देशामध्ये कच्च्या मालापासून एक प्रकारे पक्का माल ते घेऊन यायचे. म्हणजे आपल्या देशाचीच गोष्ट आपल्या देशाला फक्त रूपांतर करून विकली जायची. म्हणजे आपल्या देशातून उत्पन्न कमवायचे आणि ते त्यांच्या देशामध्ये घेऊन जायचे. तो जे काही शिल्लक राहिलेला नफा आहे, तर तो नफा सुद्धा घेऊन जायचे. त्याला ड्रेन ऑफ वेल्थ म्हटलेलं आहे. संभाव्य अधिशेष जो काय, पोटेन्शियल सरप्लस आपण त्याला म्हणतो, तो सुद्धा घेऊन जायचे. त्यामुळे आपल्या देशाचं इन्कम काय वाढलं नाही आणि त्याच्यामुळे सगळी आपली जनता पॉवर्टीमध्ये ढकलली गेलेली आपल्याला बघायला मिळते. नंतरच्या काळात मग परत आपल्या देशामध्ये उत्पन्न मोजण्याचा एक प्रयत्न झाला. वेगवेगळ्या समित्यांनी, त्याच्यामध्ये वाडिया जोशी असतील किंवा मग डॉक्टर व्ही.के. आर.व्ही. राव असतील, तर त्यांनी हे मोजमापाचे प्रयत्न केले. हे फक्त एक जस्ट टाईमलाईनसाठी आयोगाने याच्यावरती विशेष प्रश्न नाही विचारलेले. फक्त दादाभाई नौरोजी यांनी जे दारिद्र्य नाही, तर राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं, तर ते 1867-68 दरम्यान आणि तेव्हा ते पर कॅपिटा, पर पर्सन ते ₹20 पर इयर आपल्याला सापडलेलं बघायला मिळतं किंवा ते तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं. सो इथं जर आपण प्रामुख्याने बघितलं, की स्वातंत्र्यानंतर ॲक्चुअली खरं राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भाने मग चर्चा सुरू झाली आणि मग राष्ट्रीय उत्पन्न हा देशाचा एक प्रमुख पाया आहे किंवा गाभा आहे आणि मग ते आपण मोजलं पाहिजे, कसं मोजलं पाहिजे आणि त्याच्यावरती फोकस केलं पाहिजे. कारण का देशाचं इन्कम वाढलं, तरच लोकांचं इन्कम वाढणार आहे. म्हणजे अल्टिमेटली लोकांचं इन्कम वाढलं तरच देशाचं वाढणार आहे. म्हणजे हे सायकल एकमेकाला लिंक आहे. कारण का सरकारकडे जर पैसा नाही आला, तर सरकार खर्चच नाही करू शकणार. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न महत्त्वाचं आहे. म्हणून एक राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन करण्यात आली. ही राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट 1949ला यावरती प्रश्न विचारून झालेले आहेत. तर ती समितीबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. तर या समितीचे अध्यक्ष होते पी.सी. महालनोबिस. पी.सी. महालनोबिस यांचा एक प्रकारे
आपल्याला संदर्भ कुठे येतो? पंचवार्षिक योजनांच्या मॉडेलमध्ये पण संदर्भ येतो. तर पी.सी. महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली आणि 2 सदस्य होते, धनंजय गाडगीळ आणि डॉक्टर व्ही.के. आर्वी राव. तर सदस्यांची नावं पण आपल्याला माहिती पाहिजेत. आता या समितीने काय केलं, की पूर्ण देशाचा आपला अभ्यास केला. प्रत्येक सेक्टरचा कृषी क्षेत्र किती, उद्योग क्षेत्र किती, सेवा क्षेत्र किती आणि मग त्याचा अभ्यास करून प्रामुख्याने पहिला रिपोर्ट 1951 दिला आणि दुसरा रिपोर्ट, अंतिम रिपोर्ट 54 दिला. तर अंतिम रिपोर्टची डेट पण लक्षात ठेवा, की 54 दिला. आणि मग या समितीने रिपोर्ट देताना काय सांगितलं, की साधारणपणे त्यावेळेस भारताची स्थिती कशी होती? तर साधारणपणे एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषी आणि त्याला अलाईड जे क्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये पशुपालन, मासेमारी, त्याच्यामध्ये एक प्रकारे पोल्ट्री वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याचा वाटा जवळपास 50% आहे किंवा 50% प्लस. 50% प्लस वाटा आहे ॲग्री आणि अलाईड सेक्टरचा. त्याच्यानंतर सर्व्हिस सेक्टरचा जर वाटा बघितला, तर तो अराउंड वन थर्ड आहे आणि मग उरलेला तो इंडस्ट्री सेक्टरचा वाटा. म्हणजे आपण जर आपल्या ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये म्हटलं, की समजा 1950-51 ला साधारणपणे किती वाटा आहे? तर याच्यामधला जवळपास 50% वाटा हा ॲग्रीकल्चरलाच होता. आणि मग उरलेल्यामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे जो वन थर्ड वाटा आहे, आपण त्याला म्हणूया की साधारणपणे वन थर्ड वाटा तो कशाचा होता? तर सर्व्हिस सेक्टरचा आणि मग उरलेला तो इंडस्ट्री सेक्टरचा वाटा होता. तर असं एक साधारणपणे आपल्याला वेटेज बघायला मिळतं त्यावेळेसचं. आता रिॲलिटी काय आजची तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. किती ह्याच्यामध्ये सध्याचा वाटा माहिती सेक्टरल जी-डी-पी किती? अराउंड एक अंदाजे आपण आकडे मानूया. किती आहे? आत्ता जर 2026-27 चा जर आपण डेटा बघितला, तर साधारणपणे त्याच्यामध्ये 50% प्लस म्हणजे आपण म्हणूया की 50% पेक्षाही जास्त वाटा हा कोणाचा आहे? तर सर्व्हिस सेक्टरचा आहे. अराउंड तो 55% किंवा एक प्रकारे 54% वगैरे तो वाटा म्हणजे 55% ते 56% वाटा हा कोणाचा आहे? तर तो सर्व्हिस सेक्टरचा आहे. आणि त्याच्यामध्ये मग एक अराउंड एक आपण म्हणूया, की साधारणपणे 27-28% किंवा एक प्रकारे आपण म्हणूया, की 18% वाटा हा ॲग्रीकल्चरचा आहे. 18% वाटा ॲग्रीकल्चर आणि मग उरलेला तो आहे इंडस्ट्री सेक्टरचा वाटा. म्हणजे इंडस्ट्री सेक्टरचा वाटा अराउंड तो 27-28% आपल्याला बघायला मिळतो. 27 ते 28 आणि मग 17 ते 18 असा हा कृषी सेक्टरचा वाटा. म्हणजे एवढा ह्याच्यामध्ये हा मेजर फरक झालेला आहे किंवा तो बदल झालाय ॲग्रीकल्चरच्या बाबतीत. म्हणजे साधारणपणे आपण म्हणूया, की हे सर्व्हिस सेक्टरचं क्षेत्र एक प्रकारे वाढलेलं आहे. इंडस्ट्री एक प्रकारे तिथेच आसपास थोडंसं राहिलंय, थोडंसं वाढलेलं आहे. ॲग्रीकल्चर मात्र जे काही मोठं होतं, तर ते त्याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि हे का झालेले वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे, की साधारणपणे आपण एल-पी-जी घेतलं. एल-पी-जी नंतर आपले जे रिफॉर्म्स आले आणि रिफॉर्म्समध्ये आपण सर्व्हिस सेक्टरकडे वळलो. तो कृषी सेक्टरचा वाटा आपला कमी झालेला आहे. आता ह्या समितीने बेसिकली काय अजून रिपोर्टमध्ये सांगितलं, की साधारणपणे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचंय. तर ते मोजण्यासाठी आपण 2 पद्धतीचा वापर केला पाहिजे. जसं आपण म्हणलं, की या हाताने खा किंवा दुसऱ्या हाताने खा. जेवणच करायचंय. राष्ट्राचं आपल्या उत्पन्नच मोजायचं. तर मग ते कुठल्या पद्धतीने? तर 2 मेथड आहेत. एक आहे निव्वळ प्रॉडक्ट मेथड. दुसरी पद्धत आहे निव्वळ इन्कम मेथड. तर ह्या 2 पद्धती ह्या समितीने शिफारस केल्या, तर हेही आपल्याला विचारलं जातं, हे लक्षात ठेवायचंय. इथं आपल्याला प्रश्न येतो, की कुठल्या 2 पद्धती सुचवलेल्या आहेत राष्ट्रीय उत्पन्न समितीने. आता एक लक्षात घ्या, आता ॲक्चुअली आपल्याला आता कन्सेप्टकडे जायचं. तर आपण 2 कन्सेप्ट समजून घेऊ आणि त्या 2 कन्सेप्टवरती तुम्हाला प्रश्न येणार आहे. तर तो म्हणजे काय? तर आपण म्हणूया, की राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न. तर तो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पण 2 संकल्पना महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये एक आहे जी-डी-पी आणि त्याच्यामध्ये एक आहे जी-एन-पी. एक जी-डी-पी म्हणजेच काय? तर ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे आणि ही आहे ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. आता लक्षात घ्या, ही 2 संकल्पना आहेत. प्रत्येक संकल्पनेला आपल्याला इन्कम मेथडने, प्रॉडक्ट मेथडने राष्ट्रीय उत्पन्न मोजता येईल. याच्यामध्ये महत्त्वाचं काय, की जी-व्ही-ए नावाची एक संकल्पना असते. त्याला आपण म्हणतो काय? ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. जी-व्ही-ए. आता ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणजे काय, की पर्टिक्युलर वर्षभरामध्ये एकत्रित व्हॅल्यू किती ॲड झालेली आहे. टोटल उत्पादनामध्ये असू द्या, इन्कममध्ये असू द्या, खर्चामध्ये असू द्या, टोटली व्हॅल्यू किती ॲड झालेली बस एवढंच त्याच्यामध्ये सांगितलं जातं. आता आपल्याला बघायचंय, की जी-डी-पी म्हणजे काय? जी-एन-पी म्हणजे काय बेसिकली? आणि मग जी-डी-पी आणि जी-एन-पी बद्दल जर आपण बघायला गेलो, तर इथं आपल्याला तुम्हाला भारताच्या डायग्राम बद्दल एक थोडक्यात लक्षात ठेवावं लागेल. एक आपण फक्त भारताची डायग्राम तुमच्या समोर आणूया. त्याच्याहून तुम्हाला
थोडीशी आयडिया येऊन जाईल. एक जीडीपी आणि जीएनपी असा एक संदर्भ आपण इथं घेऊया. ठीक आहे. आता बघा, जीडीपी आणि जीएनपी इथं काय दिलेलं आहे? जीडीपी मध्ये फक्त भारताचा नकाशा दिलेला आहे तुम्हाला. फक्त भारताचा नकाशा दिसतोय. म्हणजे याचाच काय अर्थ? तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट या स्थूल देशांतर्गत आपण त्याला शब्द वापरतो. स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा उत्पन्न वगैरे जे म्हणायचं ते म्हणा. तर डोमेस्टिक हा जेव्हा शब्द येतो तेव्हा त्याचा अर्थ होतो की आपल्या देशाच्या सीमा भागाच्या आत. मग आपल्या देशाची जेवढी काही सीमा आहे तर त्या सीमेच्या आतमध्ये जेवढं काही उत्पादन होईल, जेवढं काही उत्पन्न निघेल, तर ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न जीडीपी नुसारच, किंवा एक प्रकारे आपण थेटपणे त्याला जीडीपीच म्हणतो. थोडक्यात काय, जीडीपी म्हणजे काय? आपल्या देशाच्या सीमेच्या आतमध्ये कुणीही कमवू द्या, मग त्याच्यामध्ये मोदींनी कमवू द्या, त्याच्यामध्ये जर समजा आपल्या देशामध्ये ट्रम्प आला, आता ट्रम्पची रिटायरमेंट होणार आहे, त्याची 4 वर्षाची टर्म संपली की तो रिटायर होणार आहे. मग तो जर आपल्या देशात आला आणि त्याने वडापावचा गाडा टाकला, तो आला पुण्यामध्ये वडापावचा गाडा टाकला आणि मग तो वडापाव विकायला लागला. जर ट्रम्पने वडापाव विकले तर ट्रम्पचं इन्कम आलं तिथं. मग ट्रम्पचं इन्कम कशामध्ये मोजलं जाणार? तर आपल्या देशाच्या जीडीपी मध्ये कारण का तो भारतामध्ये येऊन भारतात राहून तो कमवतोय, म्हणून ते आपल्या जीडीपीतच मोजलं जाणार. आणि आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या भारतात राहूनच कमवलं तर ते सुद्धा आपल्या जीडीपी मध्येच राहणार. सिंपल फरक आहे की देशाच्या सीमेच्या आतमध्ये जेवढं काही कमवलं जाणार आहे, जेवढं काही निर्माण येणार आहे, जेवढ्या काही वस्तू निर्माण होणार, जेवढ्या काही सेवा दिल्या जाणार, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारे जीडीपी. मग तो जीडीपी आपण कुठल्या मेथडने मोजायचा तो भाग वेगळा. म्हणजे थोडक्यात काय, तर जीडीपी आपण मोजायला गेलो तर तो किती पद्धतीने आपण मोजू शकतो? जीडीपी आपण इन्कम मेथडने मोजू शकतो, जीडीपी आपण उत्पादन मेथडने मोजू शकतो, जीडीपी आपण खर्च पद्धतीने पण मोजू शकतो. अल्टिमेटली काय की देशाच्या सीमा भागात आतमध्ये जे काय होईल तर ते आपल्याला मोजायला जीडीपी मध्येच जावं लागेल किंवा तो आपल्याला जीडीपी मध्येच कन्सिडर करावा लागेल. आणि दुसरी जी संकल्पना आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट किंवा जीएनपी, त्याच्यामध्ये नॅशनल हा शब्द आलाय. नॅशनल शब्दाचा अर्थ होतो राष्ट्रीय. राष्ट्रीय म्हणजेच आपल्या देशाचे कोण? तर नागरिक. आपल्या देशाचा नागरिक जो कोणी असेल तर त्या नागरिकाचंच इन्कम कन्सिडर केलं जाणार किंवा त्या नागरिकानेच निर्माण केलेल्या वस्तू कन्सिडर केल्या जाणार. याचा अर्थच काय, तर जीएनपी म्हणजे आपण काय म्हणलेले बघा, याच्यामध्ये डायग्राम मध्ये दाखवूया की ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे इथं बघा, आपल्या देशामध्ये राहून किंवा समजा एखादा व्यक्ती अमेरिकेत जरी गेला तर तो आपला भारतीय नागरिक आहे म्हणून त्याचं आपल्या देशामध्ये कन्सिडर केलं जाणार. थोडक्यात काय, मग समजा आता आपल्या देशात ट्रम्प आलाय, ट्रम्पने इन्कम कमवलं, तर ट्रम्पचं इन्कम या जीएनपी मध्ये कन्सिडर नाही केलं जाणार, ते त्याच्यातनं वजा केलं जाईल. सो आपण जर इथे एक डायग्राम काढायची ठरवली, कशी बघा आता, एक प्रकारे आपण जर इथं यामध्ये म्हटलं की आपल्या हा जीडीपी आहे, ठीक आहे, ओव्हरऑल आपल्या देशाची सीमा. आता जेव्हा आपण जीएनपी काउंट करतो तर तेव्हा त्याच्यामध्ये काय ऍड होईल? जीडीपी पण ऍड होईल. जीडीपी पण ऍड झाला, पण मायनस काय होईल की याच्यातनं मायनस काय होईल, वजा काय होईल? जे आपल्या देशात राहणारे परकीय नागरिक आहेत, म्हणजे जसं डोनाल्ड ट्रम्प आला वडापावचा गाडा टाकला, तसं ट्रम्पचं आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्यातून वजा करावं लागेल इन्कम. प्लस आपल्याला ह्याच्यात ऍडिशन काय करावं लागेल? की आपला एखादा नागरिक दुबईला काम करतोय समजा, कुणी जपानला गेले, कोणी अमेरिकेत गेले, कोणी इंग्लंडला गेले, तर त्याचं म्हणजे आपले नागरिक, अगेन आपले कोण? नागरिक, तर त्यांचं इन्कम आपल्याला ऍड करावं लागेल. म्हणजे याच्यात आयात निर्यातीचा भाग तर तो आलाच, आयात निर्यात सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. आयात आणि निर्यात यांच्यामधला जो डिफरन्स आहे तर तो डिफरन्स पण ऍड करावा लागेल. म्हणजे जीएनपी म्हणजे थोडक्यात काय, तर तो ऍक्च्युली आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न दाखवणारा प्रमुख घटक आहे. जीडीपी फक्त काय दाखवतो की आपल्या बॉर्डरच्या आत काय काय घडते. आता समजा ऍपल कंपनी आली आणि ऍपल कंपनीने आपल्या देशात एखादा प्लांट टाकला आणि ऍपल कंपनी परत इन्कम घेऊन गेली तर ते जीडीपी मध्ये काउंटच नाही होणार आहे. म्हणजे तो इन्कम घेऊन गेली तर. पण जर आपण देशामध्ये निर्माण झालेला असेल तर मग तो एक प्रकारे काय होईल, तर तो जीडीपीत काउंट होईल तसा, पण तो इन्कम घेऊन गेल्यावर तो जीएनपीत नाही काउंट होणार. म्हणजे ऍपल कंपनीने जर आपल्या देशात कमवलं खूप सारं तर तो जीडीपीत काउंट होईल का, तर आपल्या देशामध्ये प्रोडक्शन होते त्याचं म्हणून. पण जर जीएनपी मध्ये आपण कन्सिडर करायचं म्हणलं तर ते होणार नाही, कारण का ती कंपनी बाहेरची ते आपल्या देशातला प्रॉफिट कमवून ते घेऊन जाणार आहेत, त्यामुळे आपल्या देशाचा नागरिकच नाही ती. तो हे लक्षात घ्या. किंवा आपल्या देशातला एखादा नागरिक तो गेलाय, समजा मोदी रिटायर झाले
आणि गेले अमेरिकेला, अमेरिकेला कंपनी टाकली. तर तिथं ते जे काय कमवतील तर ते आपल्या भारताच्या जीडीपी मध्ये म्हणण्यापेक्षा की आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काउंट होईल. ऍक्च्युली जीडीपी आणि जीएनपी ह्या फक्त मोजमापाच्या पद्धती आहेत आणि त्याचं मोजमापाचं पद्धती करण्यासाठी प्लस आपल्याकडे अजून काही मेथड्स आहेत त्या आपण मोजतो. तो लक्षात घ्या. जीडीपी म्हणजे आपल्या बॉर्डरच्या आत देशांतर्गतच आणि जीएनपी म्हणजे आपले जेवढे नागरिक आहेत ते. मग त्याच्यात जीडीपी पण येणार आणि आपल्या देशाच्या नागरिकांचा येणार. फक्त आपण वजा काय करणार तर परकीय नागरिक जे जे कोणी आपल्या भारतात असतील ते कमवतील, ते घेऊन जातील. तर ते एक प्रकारे आपण त्यातनं वजा करणार. हा बेसिक फरक लक्षात घ्या. सो आता आपल्याला बघायचं की राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करत असताना आपण जीडीपीच्या अनुषंगाने काय बघूया तर ह्या मेथड्स बघूया. कुठल्या मेथड की राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी आपण 3 मेथडची नावं बघितली होती. पहिली मेथड आहे इन्कम मेथड, दुसरी आहे प्रोडक्ट मेथड किंवा अंतिम वस्तूंचं वगैरे सेवांचं आपण म्हटलं होतं आणि तिसरी आहे खर्च पद्धत. सो आता आपल्याला पहिली मेथड बघायची. पहिल्या मेथडवरती तुम्ही फोकस करायचा आहे. तर बघा त्याच्यामध्ये सिंपल आपण काय काय क्रायटेरिया लावलेला आहे. सगळ्यात महत्वाचं की आर्थिक वर्ष. आर्थिक वर्षाबद्दल आपण बोललो डेफिनेशन मध्ये. मग ह्या आर्थिक वर्षात नाव काय आहे उत्पन्न इन्कम. मग तुमच्या माझ्याकडे सगळ्यांकडे जे काही उत्पन्न येते वेगवेगळ्या मार्गातून कुणाचं रेंट मधून येईल, भाड्यामधून येईल, कुणाचं वेतनामधून येईल, कुणाचं व्याजामधून येईल, कुणाचं प्रॉफिट मधून येईल. ह्या सगळ्या माध्यमातून जे आलेलं इन्कम आहे ते ऍडिशन केलं जाईल ज्याला आपण म्हणतो GVA ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. म्हणजे थोडक्यात काय कलेक्टिव्ह जी व्हॅल्यू ऍड झाली त्या पर्टिक्युलर वर्षामध्ये कशाच्या माध्यमातून ऍड झालेली सगळं काही हे काय आहे तर इन्कम आहे ना. तो आपण मोजतोय कुठल्या पद्धतीने इन्कम मेथडने आणि कुठलं आहे जीडीपी म्हणजे आपल्या पूर्ण देशांतर्गत देशांतर्गत पद्धतीने म्हणजे आपल्या देशामध्ये जे काही निर्माण होत आहे त्याच्यावर म्हणजे एक प्रकारे भारतात उत्पन्न कमावत असलेली परकीय व्यक्ती सुद्धा त्याच्यात येईल. म्हणजे समजा ट्रम्प आला आणि ट्रम्पने काय केलं तर एक प्रकारे प्रॉफिट कमवला कशामधून वडापावमधून तर तो प्रॉफिट इथं ऍड होईल हे लक्षात घ्या. किंवा इतर कोणी व्यक्ती आले आणि त्याने काहीतरी घर घेतलं इथं आणि ते घर भाड्याने दिले त्याचं जे रेंट मिळणार आहे ते सुद्धा काय होईल तर ते जीडीपी मध्ये ऍड होईल. तो सगळ्या क्षेत्रामधला सुद्धा इथं डेटा ऍड होईल. त्याच्यामध्ये कृषी असू द्या त्याच्यामध्ये उद्योग असू द्या ह्या सगळ्या क्षेत्राचा पण डेटा तिथं ऍडिशन होणार. तर ही संकल्पना लक्षात ठेवायचं की उत्पन्न मेथड. आता प्रत्येकाच उत्पन्न मग काउंट होईल का आता सिंपल अजून एक लक्षात घ्या. जर समजा इथं भारताच्या सीमेबाहेर कोणीतरी कमवते कोणीतरी इंडोनेशियाला जॉबला इंडोनेशियात कमवलं तर ते ऍड होईल का इथं नाही होणार कारण का भौगोलिक सीमेच्या आतलेच प्रदेश इथं गरजेचे आहेत. अजून काय समजा आपण म्हणूया की लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणींना आला 1,500 रुपयाचा हप्ता तर 1,500 रुपयाचा हप्ता म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तो काउंट होईल का काय वाटतं तुम्हाला काउंट होईल नाही होणार. तुम्ही ते कमवलेच नाहीये कसं काय तो काउंट होईल कारण तुम्हाला फक्त गव्हर्नमेंटने ट्रान्सफर केलेले पैसा गव्हर्नमेंटचाच गव्हर्नमेंट फक्त तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलाय तुम्ही त्याच्याबद्दल काही कामच नाही केलेलं. त्यामुळे लक्षात घ्या की राष्ट्रीय उत्पन्नात काय काय काउंट होणार नाही हे पण महत्वाचं आहे किंवा इन्कम मेथडमध्ये काय काय काउंट नाही होणार तर तुम्हाला हस्तांतरित देणी तुम्हाला शिष्यवृत्ती टाईप कोणी दिलेले कोणी तुम्हाला दान दिले कोणी देणगी दिली भेटी दिल्यात म्हणजे भेटवस्तू म्हणून कोणी दिले की लगेच ते उत्पन्नात काउंट होणार आहे का तर नाही. कारण का गव्हर्नमेंट एक प्रकारे ते लोककल्याणकारी योजना म्हणून किंवा एक प्रकारे भत्ता म्हणून ते देत असतं तर त्याचा काही संबंध नाही. तुम्ही कमवले का पर्टिक्युलर वर्षामध्ये नाही कमवलेलं त्यामुळे ते त्याच्यात येणार नाही. समजा काही महिलांनी आपल्या घरगुती सेवा दिल्या घरकाम केलं त्याचं व्हॅल्युएशनच केलं जाणार नाही त्यामुळे ते ऍडच नाही होणार आहे. शिक्षकांनी समजा स्वतःच्याच मुलाला शिकवलं तर त्याचा कुठं पैसा काउंट होतो तेव्हा पण त्या शिक्षकांनी जर बाहेर ट्युशन घेतले तर ट्युशन घेते त्याची पर्टिक्युलर फीज असते मग त्याची पर्टिक्युलर फी असते तर त्या टीचरचं एक प्रकारे ते काय असतं इन्कम असतं ते मात्र काउंट होईल हे लक्षात घ्या. मग एक प्रकारे अजून काय नाही काउंट होणार तर डायरेक्ट टॅक्स मधून मिळणारा गव्हर्नमेंटला जो महसूल आहे म्हणजे जे डायरेक्ट टॅक्स मधून त्यालाच आपण म्हणूया की समजा इन्कम टॅक्स मधून सरकारकडे पैसा आला तर सरकार त्याला मोजेल का राष्ट्रीय उत्पन्नात नाही मोजणार. का नाही मोजणार कारण का ऑलरेडी ज्या लोकांकडनं टॅक्स कलेक्ट केलाय समजा एखाद्या व्यक्तीला जॉब आहे त्याचा 10 लाख पगार आहे आणि त्याचा 1 लाख रुपये त्याने टॅक्सच भरला तर ऑलरेडी त्या व्यक्तीचं इन्कम काउंट झालेलं असतं. मग त्या इन्कम काउंट झाले 10 लाख रुपये त्यातला परत जर गव्हर्नमेंटने टॅक्स अजून डबल मोजला तर ते डबल मोजमाप होईल त्यामुळे ते डबल मोजमाप केलं जात नाही. त्याचबरोबर जुन्या वस्तूंची समजा खरेदी विक्री केली समजा माझ्याकडे जुनी गाडी 5 वर्षापूर्वीची मी ती विकली आणि त्यातनं मला प्रॉफिट म्हणजे एक प्रकारे मला पैसे मिळाले याचा अर्थ माझं इन्कम झालं का ते ह्या वर्षीचं तर ते इन्कम नाहीये कारण का ऑलरेडी मी त्याच्यासाठी पैसे मागेच आधीच मोजले होते कारण का ऑलरेडी माझ्याकडनं ते पैसे गेले होते फक्त ते गेलेले पैसे मला मिळतात. तो तेव्हाच ते त्याची मोजमाप झालेली होती जेव्हा कधी गाडी घेतली तर तेव्हाच ती झालेली त्यामुळे अशा गोष्टींची मोजमाप होत नाही. त्यामुळे प्रश्न येऊ शकतो तसा
की कुठल्या गोष्टींचं मोजमाप केलं जातं किंवा कुठल्या गोष्टी नाही. अशा संदर्भाने सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये प्रश्न तो येऊ शकतो. ही प्रायोरिटी आपली असली पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे. ही झाली पहिली मेथड इन्कमच्या बाबतीतली. आता इन्कमच्या मेथडच्या नंतर आपल्याला पुढच्या मेथडकडे जायचंय. राष्ट्रीय उत्पन्नच मोजण्याच्या ह्याच्यामधलं किंवा जीडीपी मोजण्याच्याच बाबतीतलं. तर ते म्हणजे प्रॉडक्ट मेथड. आणि प्रॉडक्ट मेथडमध्ये आपण गाडीचं उदाहरण घेतलं होतं. तर तेच उदाहरण इथं तंतोतंत लागू आहे, गाडी आणि टायर्स. सिंपल डेफिनेशन काय म्हणते आपली, की एका आर्थिक वर्षात देशांतर्गत म्हणजे आपल्या अगेन देशाच्या सीमेच्या आतमध्येच जे काही उत्पादन होणार आहे तर ते, त्याच्यामध्ये सगळ्या अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य म्हणजे अल्टिमेटली गाडी असू द्या किंवा एखाद्या वकिलाने सेवा देऊ द्या एखाद्या क्लायंटला, एखाद्या डॉक्टरने एखाद्या पेशंटला बरं करू द्या, त्या सेवांची व्हॅल्यू, त्या गाडीची व्हॅल्यू, त्या वस्तूंची व्हॅल्यू इथं काउंट होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की दुहेरी मापन टाळू न म्हणून एकतर काय केलं जाईल इथं, अंतिम वस्तू आणि सेवांची मोजमाप केली जाईल किंवा दुसरी मेथड म्हणजे व्हॅल्यू ऍडेड पद्धतीने मोजमाप केली जाईल. मग जर समजा आपल्याला अंतिम वस्तूंचं मोजमाप नाही करायचं, तर प्रत्येक टप्प्यावरती कशा कशा किमती वाढत आहेत त्याची फक्त ऍडिशन करायची. जसं की समजा आता एमआरएफ कंपनी टायर आहेत, टायर 20,000चे, ठीक आहे, 20,000 ऍड केले. परत काय मिररची किंमत किती, 10,000 रुपये, 10,000 ऍड केले. परत काय कुशन सीटची किंमत आहे तर ती ऍड करा. एक गाडीच्या बॉडीची किंमत काय आहे तर तेवढी ऍड करा. मग ह्या व्हॅल्यू ऍड करून जी किंमत निघेल ती जरी मोजली तरी ती तेवढीच भरते किंवा अंतिम मोजली तरी ती तेवढीच भरते. दोन्हीपैकी एक मेथड वापरायची. तो याला म्हणतो आपण उत्पादन पद्धत किंवा प्रोडक्ट मेथड आपण त्याला म्हणतो. कारण का अल्टिमेटली तयार काय होतंय? प्रोडक्टच तयार होतंय ना. वेगळं काय तयार होतंय का? तर वेगळं काही तयार होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, प्रामुख्याने इथं पहिली मेथड आपण इन्कमची बघितली, दुसरी उत्पादन मेथड बघतोय आणि याच्यामध्ये अल्टिमेटली परत आपण ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड बघणार आहेत, की ब्रॅकेटमध्ये जी आणि एस म्हणजे काय तर गुड्स अँड सर्व्हिसेस. याच्यामधून वजा फक्त काय करतो, जर मध्यावधी डबल जर कुठल्या गोष्टींचे काउंट झाले असेल, आयसी आपण म्हणजे त्याला इंटरमिजिएट गुड्स म्हणतो किंवा इंटरमिजिएट कन्झम्पशन पण म्हणतो, की मध्यावधी ज्या गोष्टींचं आपण कन्झम्पशन केले किंवा ज्या गोष्टींची डबल व्हॅल्यू काउंट होते, तर ती फक्त वजा करायची. सिंपल. सूत्र वगैरे आयोग आपल्याला विचारत नाही. डेफिनेशन मात्र आपल्याला नक्कीच विचारू शकतो. हे लक्षात घ्यायचं. त्याच बरोबर जर बघितलं, बऱ्याचशा भारतासारख्या किंवा इतर देशांमध्ये सुद्धा अविकसित देशांमध्ये ह्या पद्धतीचा वापर केला जातो. कारण का? थोडंसं सोपं होतं ना, की अल्टिमेटली फायनल नक्की काय-काय आहे, तर त्याच्यावरून ते मोजमाप करणं शक्य होतं. पण बऱ्याच वेळा काय होतं, की अडचणी पण निर्माण होतात आणि त्याच्यामुळे मग ट्रस्ट बसत नाही लोकांचा, की नक्की मग फायनल किती आहे, किती किमती मोजल्या वगैरे, वगैरे. तर त्याच्यावरती ट्रस्ट पण बसणं गरजेचं असतं ते. आता याच्यामध्ये आपली आहे तिसरी मेथड, एक्सपेंडिचर मेथड किंवा त्याला आपण म्हणतोय, की खर्च पद्धत. म्हणजे आपण जेवढा काही खर्च केला एका आर्थिक वर्षामध्ये सेवांवरती, वस्तूवरती, म्हणजे आपण कुठली वस्तू विकत घ्या, त्या वस्तूवरती खर्च केला म्हणजे त्या वस्तूची अंतिम प्राइस आपण मोजलेली आहे. एखादी सेवा घेतली म्हणजे त्या सेवाची अगेन अंतिम प्राइस आपण मोजली. फक्त त्याचं स्वरूप वेगळं आहे. म्हणजे खर्च करतानाचं स्वरूप आहे. आपण आधीच्या मेथडमध्ये उत्पादन झाल्याचं स्वरूप मोजलं होतं. इथं फक्त पर्टिक्युलर आर्थिक वर्षामध्ये मग देशांतर्गत कुटुंब संस्था म्हणजे आपण, तुम्ही, आम्ही, त्याचबरोबर काही उद्योग संस्थांनी, उद्योगांनी किंवा गव्हर्नमेंटने केलेले वेगवेगळे खर्च. मग ते खर्च म्हणजेच काय? तर इथं 3 आपण त्याच्यामध्ये 3 त्याला म्हणलंय. सी म्हणजे काय? तर कन्झम्पशन, त्यालाच आपण काय म्हणतो उपभोग. सी म्हणजे काय? कन्झम्पशन. आय म्हणजे एक प्रकारे काय? तर इंडस्ट्री किंवा एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट आपण म्हणूया, की इन्व्हेस्टमेंट वेगवेगळी केली उद्योगांनी वगैरे. तर ती गोष्ट झाली आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट म्हणजे काय? तर गव्हर्नमेंटने वेगवेगळा केलेला खर्च. गव्हर्नमेंटने योजनेवर केला खर्च, उद्योगावरती केला, उद्योग उभारणीवरती, शिक्षणावरती केला, आरोग्यावरती केला. हे सगळे जे गव्हर्नमेंटचे खर्चेस आहेत, तर त्यांची आपण काय केली? ॲडिशन केलेली. आणि त्याच्यामध्ये ॲडिशन अजून काय केली ब्रॅकेटमध्ये एक्स वजा एम केलेले. आता एक्स वजा एम म्हणजे काय? तर एक्सपोर्ट म्हणजे काय? तर परकीयांनी आपल्या देशीय वस्तू सेवा विकत घेतल्या. म्हणजे थोडक्यात काय? आपण देशातला माल एक्सपोर्ट केला आणि एम म्हणजे काय? तर इम्पोर्ट. इम्पोर्ट म्हणजे काय? आपण मागवल्या. जर समजा आपण काय केलं, की एक्सपोर्ट केले ₹200 ची व्हॅल्यू आणि इम्पोर्ट केले आपण ₹300. तसं बघितलं तर मग काय होणार आहे, की आपलं -100 याच्यात येणार आहे. म्हणजे एक प्रकारे आपला इम्पोर्ट जास्त आहे. बघा ना, बऱ्याच गोष्टी आपल्या देशामधून आपल्याला एक्सपोर्ट करण्याच्या ऐवजी आपल्याला बऱ्याचशा इम्पोर्टच करावे लागतात. सो इम्पोर्ट म्हणजे एक प्रकारे आपल्या देशातल्या लोकांनी परकीय गोष्टी काय केलेल्या तर आयात केलेल्या आहेत. सो त्या आयात केलेल्या वस्तूंमध्ये आपण बघतो की आपल्याला क्रूड ऑइल लागतं. पेट्रोलियम वगैरे आपण मागवतो. सो त्याच्यावरती आपला पैसा खूप खर्च होतो. आपण सोनं आयात करतो आणि मग आपण एक्सपोर्ट करताना आपल्याकडल्या सर्व्हिसेस वगैरे एक्सपोर्ट करत असतो, सेवा वगैरे. तो त्याच्यातला जो डिफरन्स येईल तर तो डिफरन्स आपण त्याच्यामध्ये ॲडिशन करतो. म्हणजे थोडक्यात काय, आपण जर जे काही इम्पोर्ट केलेलं आहे
इम्पोर्ट केले म्हणजे आपण त्याच्यावरती खर्च केलाय. सो तो खर्च आपण त्याच्यामध्ये ॲडिशन करत असतो. तर हे प्रायोरिटी लक्षात घ्या. आता मग आपण काय केलंय? सध्या बघत असताना, की जो जी आपण हा काउंट केला, तर त्या जी संदर्भाने आपण इन्कम मेथड बघितली, उत्पादन मेथड बघितली आणि खर्च पद्धत पण बघितली. सेम तीच मोजमाप पद्धत फक्त कुठे लागू होईल? जी-एन-पीला लागू होईल. फक्त काय आहे, की त्याच्यात ॲडिशन करताना आपल्याला प्रत्येक वेळेस काय करावं लागेल, की आपले देशाचे नागरिक जे बाहेर आहेत, तर ते त्यांचं इन्कम एक ॲड करावं लागेल आणि आपल्या देशामध्ये परकीय लोकं जे काम करतात, त्यांचं फक्त मायनस करावं लागेल. बाकीच्या पद्धती मोजमापाच्या ह्या तिन्ही सेमच आहेत. तो लक्षात घ्या. पण मग अल्टिमेटली मेन काय आहे? तर जी-एन-पी महत्त्वाचा असतो. जी-डी-पीच्या नंतर जी-एन-पी महत्त्वाचा आहे आणि प्रथम ती प्रायोरिटी आपली आहे. तो कन्क्लुजन आपण जर बघितलं ह्या 3 मेथडचं, तर उत्पादन मेथड जी आहे, की ज्याच्यामध्ये आपण अंतिम वस्तू आणि सेवांचं मोजतो. तर ते उत्पादन मध्ये आपल्याला म्हणजे वस्तूंचं मूल्यवर्धन मोजायला सोपं जातं. म्हणजे जर समजा एक छोटी वस्तू बनवली, त्या छोट्या वस्तूपासून मोठी वस्तू बनवतोय. तर प्रत्येक टप्प्यामध्ये व्हॅल्यू कशी ॲड होत जाते, तर हे मोजायला आपल्याला सोपं जातं. अजून काय आहे, की अर्थव्यवस्थेतले जे क्षेत्र आहे, त्या क्षेत्रांचं तुलनात्मक महत्त्व आपल्याला समजतं. म्हणजे समजा आपण म्हणूया, की ॲग्रीकल्चरमधून किती उत्पादन झालं, इंडस्ट्रीमधून किती झालं, सर्व्हिसमधून किती झालं, हे तुलना करायला सोपं जातं ना, की कुठून किती वस्तू प्रोड्यूस झाल्यात, कुठून किती सेवा आल्यात. तर हे तुलना करणं सोपं जातं. कशामधून? प्रॉडक्ट मेथडमधून. तिसरं काय आहे, की वस्तू क्षेत्राचं एक्झॅक्ट मोजमाप करायला अजून सोपं आहे. सेवापेक्षा पण वस्तू क्षेत्राचं मोजमाप करायला प्रॉडक्ट मेथड आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. आणि इन्कम मेथड जर बघितली आपण, तर इन्कम मेथडमधून सर्व्हिस सेक्टरचं उत्पन्न मोजणं ॲक्चुअली खूप संयुक्तिक आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्यातल्या त्यात बेटर कोणतं आहे? इन्कम मेथडमध्ये आपण काय म्हणलं, रेंट असेल, सॅलरी असेल, त्याच्यातनं आलेलं इन्कम. थोडक्यात काय, तर वेगवेगळ्या सर्व्हिसेस जरी आपण दिल्या, तर त्याच्यातनं आलेलं आपल्याला इन्कम होईल. ते मोजमाप करणं जरा सोपं जातं. आणि आपल्याकडे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन किंवा ऑफिस आपण त्याला म्हणतो. तर सी-एस-ओ होतं आधी, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. त्याच्याऐवजी आता नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस आलेलं आहे आणि हे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस काय करतं? तर उत्पादन मेथड आणि एक प्रकारे इन्कम मेथड ह्या दोन्हींचं कोलॅबोरेशन करून आपल्या देशाचं उत्पन्न मोजत असते. त्यामुळे इन्कम मेथड आणि म्हणजे प्रॉडक्ट मेथड आणि इन्कम यांचं ॲडिशन करून आपल्याकडे काय केली जाते? तर त्या मेथड त्या मेथडने इन्कम मोजलं जातं. तर हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे? राहील लक्षामध्ये? येस. आता पुढे काही 2 संकल्पना आहेत, म्हणजे 3 संकल्पना आहेत. 3 ह्या एकमेकाला लिंक आहेत. तर इथं तुम्ही थोडंसं गॅप पण ठेवू शकता. तर 3 संकल्पना कशा आहेत? तर थोडक्यात बघा. एक लक्षात घ्या, आपण कुठलंही वस्तूंचं निर्माण करण्यासाठी आपल्याला त्याला सुरुवातीला काय-काय लागतं? तर त्याला लागतो आपल्याला समजा श्रम लागतं. मेहनत करावी लागेल ना. कच्चा माल लागतो. कच्चा माल लागतो आणि थोडंसं भांडवल लागतं, बरोबर? ह्या गोष्टी असल्या की जमतं सगळं. म्हणजे एक प्रकारे काय, उत्पादन कुठल्याही वस्तूचं घ्यायचंय, एखादी वस्तू तयार करायची, त्याच्यासाठी काय लागणार? हे घटक लागणार आहेत. हे घटक म्हणजेच काय, त्याला आपण काय म्हणतो? फॅक्टर म्हणतो. म्हणजे एखादी वस्तू तयार करण्यासाठी जे फॅक्टर लागतील, त्या फॅक्टरची काहीतरी किंमत असेल, त्याला आपण म्हणतो फॅक्टर कॉस्ट. म्हणजे इथं जेव्हा वस्तू प्रोड्यूस होणार आहे, वस्तू आपल्याला एखादी प्रोड्यूस करायची आहे, तर त्याला जे इनपुट इनिशियली लागणार, त्याला आपण म्हणतो फॅक्टर कॉस्ट. हीच फॅक्टर कॉस्ट एक प्रकारे जेव्हा वस्तूचं स्वरूप पूर्ण तयार होतं, वस्तूचं पॅकेजिंग होणार, लेबलिंग होणार वगैरे, वगैरे, कारखान्यात तयार होते. जेव्हा आपण मोठा कारखाना उभा राहतो, कारखाना उभा करत असताना एक प्रकारे कारखान्याचं आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी वगैरे लागतात. थोडक्यात काय आपण म्हणूया, की आपल्या समजण्यासाठी गव्हर्नमेंटचा काय लागणार आहे, आपल्याला कुठलातरी टॅक्स लागणार आहे. ठीक आहे. आणि बऱ्याच वेळा होतं, की एखादा कारखाना उभारण्यासाठी गव्हर्नमेंट काय देतं, आपल्याला सवलती पण देत असतं. म्हणजे त्याला आपण म्हणतो, की सबसिडी पण देत असतं. मग हे टॅक्स प्लस सवलती यांचं जर एक प्रकारे आपण कॅल्क्युलेशन केलं, तर शक्यतो आपल्याला दरवर्षी परत ते टॅक्सेस वगैरे भरणं. साधं आपलं घर असेल तर घरपट्टी पण भरावी लागते ना आपल्याला. तसं जर तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला तो टॅक्स भरावा लागणार आहे. म्हणजे तुमचे बिझनेस फक्त स्थापन केलाय तेव्हा. थोडक्यात काय, तुम्ही वस्तू जर उत्पादन केल्या, याचा अर्थ तुम्ही तिथं काहीतरी ॲक्टिव्हिटी करताय आणि ती ॲक्टिव्हिटी करताय म्हणून तुम्हाला तो पर्टिक्युलर टॅक्स भरावा लागणार आहे. म्हणजेच काय, फॅक्टरची कॉस्ट तर झालीच. प्लस आता ॲडिशन काय होणार, टॅक्सेसची ॲडिशन होणार आहे. टॅक्सेसची ॲडिशन झाली. काही प्रमाणात सवलतींची सुद्धा काय होणार, तर वजा होणार आहे. पण अल्टिमेटली आपल्याला जास्त अजून कॉस्ट द्यावीच लागणार आहे, जेव्हा आपण वस्तूंचं उत्पादन घेतो. म्हणजे थोडक्यात काय, एखादी वस्तू जेव्हा प्रोड्यूस होते, तर ती एक प्रकारे
तयार झाल्यानंतर त्याला लागणारी कॉस्ट आपल्याकडे येते. म्हणजे एखाद्या वस्तूचं तर एकदम मूळ किंमत आपण म्हणतो ना, कारखान्यातली प्राइस जेव्हा आपण म्हणतो, तर तिला आपण म्हणतो की बेस प्राइस. बेस प्राइस किंवा त्याला आपण म्हणतो बेसिक प्राइस किंवाच एक प्रकारे मूळ किंमत. मग एक लक्षात घ्या, फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय? फक्त इनपुट लागणाऱ्या गोष्टींची आपण व्हॅल्यू मोजली. पण कारखाना स्थापन करणं, त्याच्याबद्दल टॅक्स भरणं वगैरे हे कुठं आपण ॲड केलेलं. मग ते जेव्हा ॲड करतो तेव्हा ती मूळ किंमत तयार होते. मग एक लक्षात घ्या, आपण एका साइडला समजा एफ-सी म्हणलं फॅक्टर कॉस्ट. फॅक्टर कॉस्ट कमी असेल कोणापेक्षा? मूळ किंमतपेक्षा. म्हणजे फॅक्टर कॉस्टपेक्षा जास्त कोण असेल मोठी? बेस प्राइस, बी आपण म्हणू त्याला. आणि याच्यानंतर जेव्हा कारखान्यातून माल प्रोड्यूस होईल आणि तो जेव्हा मार्केटमध्ये येईल डायरेक्टली, मग मार्केटमध्ये आल्यानंतर आपण म्हणूया की थेट ग्राहकापर्यंत येईल. तर ग्राहकापर्यंत येत असताना ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज वगैरे ह्या गोष्टी तर लागतातच. पण महत्त्वाचं गव्हर्नमेंट अजून कुठले टॅक्स ॲड करतं? फॉर एक्झाम्पल आपला काय? तर जी-एस-टी. जी-एस-टी लागू होतो की नाही वस्तूवरती? वस्तू सेवांवरती. मग तो जी-एस-टी ॲड होणार. मग जर टॅक्सेसची ॲडिशन परत तिथे झाली, तर काय होणार आहे? वस्तूची किंमत जिथं कारखान्यातून निघण्याच्या टाईमला होती ती राहील का? किंवा फक्त निर्माण करायची त्याच्या घटकाची किंमत राहील का ती? बिलकुलच नाही ना. जेव्हा ती मार्केटमध्ये येते, तर तेव्हा त्याची किंमत वाढते. म्हणून बेसिक प्राइसपेक्षा सुद्धा ती किंमत काय असणार आहे? जास्त असणार आहे. तिला आपण म्हणतो एम-पी, मार्केट प्राइस. त्यामुळे टप्पे लक्षात घ्या. फॅक्टर कॉस्ट म्हणजे फक्त काय? आपल्याला लागणारे घटक, त्यांची किंमत. आपण बाकी कुठलंच कन्सिडर करत नाही. नंतर असे बेसिक प्राइस आणि जेव्हा मार्केटमध्ये माल येतो, तर त्या मार्केटमध्ये ग्राहकापर्यंत जी शेवटची किंमत आहे त्याला आपण म्हणतो मार्केट प्राइस किंवा एक प्रकारे ग्राहक किंमत म्हणूया त्याला. तर लक्षात घ्या, आता इथं आपण एक तत्व लागू करू, जो आपण जी-डी-पी, जी-एन-पी मोजला. तो जर फॅक्टर कॉस्टचा धरून मोजला तर? म्हणजे फक्त ह्या घटकाला लागणाऱ्या किमतीच धरल्या आणि ओव्हरऑल आपल्या देशांतर्गत किमती मोजल्या. म्हणजे आपण म्हणूया की जी-डी-पी ॲट फॅक्टर कॉस्ट जर मोजला आपला ओव्हरऑल देशामधला, म्हणजे वस्तूंच्या किमती वगैरे सगळ्या मोजत असताना फक्त फॅक्टरचीच कॉस्ट विचारात घेतली, ह्या टॅक्सेसची आपण कॉस्टच विचारात नाही घेतली. तर तो जी-डी-पी आणि दुसरा जी-डी-पी आपण समजा मार्केट प्राइसनुसार मोजला, की ज्याच्यात हे सगळे टॅक्सेस वगैरे तर त्याची पण ॲडिशन होईल आणि त्याची किंमत लागेल. तर मग कुठला जी-डी-पी जास्त भरेल? म्हणजे आपण म्हणूया की इथं हा जी-डी-पी ॲट मार्केट प्राइस हा एक असेल. जी-डी-पी ॲट मार्केट प्राइस, जी-डी-पी ॲट फॅक्टर कॉस्ट कोणता जास्त भरेल? हाच जी-डी-पी जास्त भरेल ना मार्केट प्राइसचा. कारण का किमती त्याच्यात ॲड झाल्यात. तो आता लक्षात घ्या. जर आपल्या भारताला आपण डोळ्यासमोर ठेवलं, मग भारताच्या बाबतीतला जर जी-डी-पी ॲट फॅक्टर कॉस्ट विचारात घेतला, तर ओव्हरऑलमध्ये कमी भरणार आहे. मार्केट प्राइसचा विचार केला तर ओव्हरऑलमध्ये जास्त भरणार आहे. मग आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला कसा जी-डी-पी मोजावा लागेल? मार्केट प्राइसने मोजावा लागेल तो. म्हणून मागच्या काळामध्ये 2025 मध्ये आपण जी-डी-पी नुसार देशामध्ये जगामध्ये 4थ्या क्रमांकाची इकॉनॉमी बनलो होतो. जी-डी-पीच्या नुसार ओव्हरऑल जी-डी-पीची आपली जेवढी काही कॅपॅसिटी आहे त्यानुसार. आणि आता रिसेंटली परत 4थ्या क्रमांकावर आपण 6व्या क्रमांकावरती आलो. तर ते कमी जास्त होत राहत. तुम्ही ते करंट अफेअरमध्ये कराल. पण मुद्दा काय आहे सांगायचा, 2025 मध्ये आपण 4थ्यावरती आलो. 2026च्या मला वाटतं अराउंड मार्च, एप्रिलमध्ये आपण ते परत ते 6th नंबरवरती आलो. आणि परत ते पुढे 27 मध्ये परत 4th वरती वगैरे येऊ असा एक अंदाज वर्तवलेला आहे. तर ते बघता येईल आपल्याला की नक्की कसं काय होतंय ते. पण मुद्दा सांगायचा काय की जी-डी-पी ॲट फॅक्टर कॉस्ट मोजला असता तर आपण तेवढ्या रँकला आलोच नसतो. जी-डी-पी ॲट मार्केट प्राइस मोजल्यामुळेच आहे. थोडक्यात काय, हा पेन तयार करायला ह्याचा कच्चा माल बघितला तर कच्चा माल खूप स्वस्त असेल. पण हा पेन जेव्हा आपण विकत घेतो त्याची प्राइस मात्र खूप जास्त आहे. कारण का त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रोसेस ॲड झाल्या आहेत. त्याच्यामध्ये लेबर वगैरे सगळ्या गोष्टी नंतर त्या ॲड झालेल्या आहेत. ट्रान्सपोर्ट वगैरे सगळं त्याच्यावरती लागू झालेलं आहे. सो ह्या गोष्टी लक्षात घ्या. ह्या 3 संकल्पना महत्त्वाच्या होत्या. एक आहे इथं फॅक्टर कॉस्ट, दुसरी आहे मूळ प्राइस, बेस प्राइस आपण जी आता बघितली ती, आणि तिसरी आहे मार्केट प्राइस. ह्या गोष्टी आपण आता चर्चा केलेली आहे त्यावरती. तो इथं आपल्याला प्रश्न काहीतरी येऊ शकतो. आणि आता जे आपण म्हणलं की जी-डी-पी मोजमापाच्या बाबतीत आपल्याकडे ज्या पद्धती आहेत, तर त्या पद्धतीमध्ये 2015 मध्ये आपण काय केला? बदल केला. आणि तो बदल कसा केलाय? प्रामुख्याने ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड आपण करत असताना त्याच्यामध्ये एक प्रकारे कंप्लीट जी-डी-पी आपण मोजतो. जो कंप्लीट आपण जी-डी-पी कशावरती मोजतो? मार्केट प्राइसवरती, एम-पी आपण लिहिलंय. आणि जर आपण सेक्टर वाईज मोजायचं झाला, फक्त कृषीचा जी-डी-पी, फक्त सर्व्हिसचा, फक्त इंडस्ट्रीचा, तर सेक्टरल जी-डी-पी मात्र आपण फॅक्टर कॉस्टवरती मोजत असतो. एक फक्त तुलनात्मक रित्या बघण्यासाठी, की साधारणपणे तुलनात्मक दृष्ट्या किती कुठे कॉस्ट लागते किंवा कुठं
कुणाचं किती वेटेज आहे वगैरे या दृष्टीने आपण मोजतो. तेव्हाच आपलं बेस इयर होतं 2011-12. आता बेस इयर काय आहे वगैरे आपण ह्याच्याबद्दल चर्चा करूच पुढे, आहेच आपल्याला. आणि मग हे 2015 पासून आपण मार्केट प्राइसने जेव्हा मोजायला सुरुवात केली, त्यामुळे काय झालं, पॉझिटिव्ह काय झालं, की सुधारित आकडे मिळाले. इनडायरेक्ट टॅक्स आपण तो ॲडिशन केलाय, म्हणजे आपण त्याला म्हणूया की जीएसटी समजा ॲड झाल्यामुळे काय झालं, की जीडीपी आपला जास्त भरला. जीडीपी जास्त भरल्यामुळे ॲक्चुअली आपला इकॉनॉमी ही कशी मोठी आहे, हे त्याच्यातनं आपल्या लक्षात आलं, तर ते आपल्याला सांगता आलं. ठीक आहे. आता एक बेस इयर नावाची संकल्पना आपण बघू आणि त्याच्यावर आधारित मग बाकी काही गोष्टी आहेत त्या आपल्याला बघता येतील. बघा, बेस इयर कुठल्याही गोष्टीचा पाया महत्वाचा असतो. आपल्या शिक्षणाचा असू द्या, घर बांधताना घराचा पाया असू द्या, तो मजबूत असेल तर मोठी बिल्डिंग उभी राहील. आपल्या शिक्षणाचा पाया बेसिक चांगला असेल तर आपण पुढे चांगलं शिक्षण घेऊ शकतो किंवा अजून कुठल्या वेगळ्या क्षेत्रात चांगलं जाऊ शकतो. तर पायाच चांगला नसेल तर काय उपयोग नाही. सेम आपल्याला जीडीपी मोजायचा आहे किंवा आपल्याला जीएनपी मोजायचा आहे आणि आपली इकॉनॉमी खूप अपडाऊन होऊ द्यायची नाही. जनरली इकॉनॉमीमध्ये काय असतं की आपण हे अपडाऊन बघत असतो, चढ-उतार बघत असतो. कधी तेजी येते, कधी मंदी येते, परत तेजी येते, परत मंदी येते. हे चक्र चालू असतं. आणि कोणतं चक्र किती दिवस थांबेल हे बी सांगता येत नसतं. त्यामुळे कधी-कधी एकदम तेजी खूप दिवस असते, कधी-कधी मंदी खूप दिवस असते किंवा कधी ते सडन अपडाऊन होत असतं. हे मार्केटचा रूल आहे तो आणि हे एकमेकाच्या हातात नसतं ते, की त्याला तेजी ठेवायची का मंदी ठेवायची. ते आपोआप इकॉनॉमी एक प्रकारे बिहेव करत असते. आंतरराष्ट्रीय व्यापारानुसार करत असते, आपल्या देशातल्या ॲक्टिव्हिटीनुसार करत असते. तो मग ह्या सगळ्या अपडाऊनचा विचार केला, तर मग समजा आज आपण आकडे मोजले. म्हणजे आज ह्या पेनची किंमत ₹10 आणि जर उद्या ₹11 झाली तर उद्याच्यानुसार जीडीपी वेगळा भरेल, आजच्यानुसार वेगळा भरेल. मग हे जीडीपीमध्ये अपडाऊन जर आकडे होत असतील सारखे, तर त्याच्यासाठी आपण बेस इयर नावाची संकल्पना घेतो, की असं आधारभूत वर्ष घेतो. आधारभूत वर्ष, की ज्या वर्षामध्ये प्राइसची स्टॅबिलिटी बऱ्यापैकी होती, किमतीची स्टॅबिलिटी बऱ्यापैकी होती आणि त्यानुसार काय करतो, की आपण मग आजच्या किमती कंपेअर करतो. फॉर एक्झाम्पल मागे आता 2011-12 हे बेस इयर वर्ष होतं. आता बदलून ते किती केलंय 2022-23 केलेलं आहे. तो 2022-23 हे बेस इयर केल्यामुळे एक प्रकारे याच्या बेसिसवरती आपण काय मोजणार आता 2026-27 चे आकडे मोजणार. म्हणजे थोडक्यात काय, ज्या गोष्टींच्या किमती 22-23 मध्ये किती होत्या आणि त्या आता 26-27 मध्ये किती झाल्यात, म्हणजे किती टक्क्यांनी बदल झाला. फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट 22-23 मध्ये ₹100 ला होती आणि आता ती झाली ₹110 ला. याचा अर्थ काय, 10% इन्फ्लेशन आपण म्हणूया त्याला. बेस इयर आणि आत्ताच्या ह्याच्यामधलं. किंवा मागच्या वर्षी किती प्राइस होती बेस इयरनुसार आणि आता किती आहे, तर ह्याची तुलना आपण करतो. हे बेस इयरचं मुख्य काम आहे. त्यामुळे जीडीपी मोजत असताना आपण बेस इयरला मोजतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो, या आधारभूत वर्षाला मोजलेल्या जीडीपीला आपण काय म्हणतो, तर रिअल जीडीपी आपण म्हणतो त्याला. रिअल जीडीपी. कारण का ते मूळ वर्षाला किंवा एक प्रकारे स्थिर वर्षाला धरून मोजलेले आहेत म्हणून रिअल जीडीपी. आणि आजच्या किमती जर आपण मोजल्या, तर आजच्या किमतीला धरून जर जीडीपी मोजला तर तो एक प्रकारे काय असतो, नॉमिनल जीडीपी असतो. चालू किमतीला मोजलेलं म्हणजे आजच्या किमतीला 2026-27 ला मोजलेलं आपण असं म्हणूया. आणि रिअल जीडीपी म्हणजे बेस इयरला धरून 2022-23 वर्षाला धरून मोजलेलं. तर असं आपल्याकडे हे 2 संकल्पना आहेत. एक आहे रिअल जीडीपी आणि एक आहे नॉमिनल जीडीपी. ह्या 2 संकल्पना लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरून एक प्रकारे काय काढलं जातं, तर जी काही महागाई किती वाढलेली, महागाईचा निर्देशांक याच्यावरून काढला जातो, की साधारणपणे महागाई किती टक्के, कशी वाढलेली, याचे आपल्याला रेफरन्सेस मिळतात. ही प्रायोरिटीने बघायचं. आता मग बेस इयर ठरवण्यासाठी किंवा बेस इयर कुणी-कुणी ठरवलं होतं, कधी काय? तर 2004-5 अभिजित सेनगुप्ता समितीने सांगून त्यांच्या शिफारसीवरून ठरवलं होतं. 11-12 जे होतं सुंदरम समितीने, के सुंदरम समितीने च्या शिफारसीवरून ठरवलं होतं. आणि आत्ताचं जे आहे 2022-23 हे जे वर्ष ठरवलेलं आहे. 22-23 हे वर्ष आहे. तर ती बिस्वनाथ बिस्वनाथ गोलदार बिस्वनाथ गोलदार समितीच्या शिफारसीवरून ते ठरवलेलं आहे. हे बिस्वनाथ असं आहे. बिस्वनाथ गोलदार समितीच्या शिफारसीवरून हे वर्ष ठरवलेलं आहे. हे प्रायोरिटीने लक्षात घ्या. इथं प्रश्न विचारू शकतो आपल्याला, की सध्याचं आर्थिक वर्ष आपलं हे बेस इयर नक्की कुठल्या समितीनुसार ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपलं जे आर्थिक वर्ष आपण 1 एप्रिल ते
31 मार्च जे ठरवतो, तर ते 1 जानेवारी ते 31 डिसेंबर करावं, असे काही बऱ्याच वेळा शिफारसी चालू होत्या. मग ते करायचं की नको याच्यासाठी शंकराचार्य एक समिती स्थापन केली होती 16 मध्ये. परंतु मग आपण काय जसं त्याच्यात काही बदल केलेला नाहीये. आर्थिक वर्षात आपण काही बदल केला नाही. आपला तो एप्रिल टू मार्चच आहे. तर असं हे जी-डी-पीच्या बाबतीतल्या गोष्टी आपण बघितल्या, की साधारणपणे काही डेफिनेशन आहेत, तर त्या डेफिनेशन आपल्यासाठी तेवढ्या इम्पोर्टंट आहेत. आता आपल्याला जी-डी-पीचे काही महत्त्व बघायचे आहेत. म्हणजे जी-डी-पी का इम्पोर्टंट आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या देशाचं अर्थव्यवस्थेचं उत्पन्न, उत्पादन आणि खर्च. कारण का आपण तिन्ही मेत्र्याच्या संदर्भाने बघितलं त्याची प्रवृत्ती समजते, की साधारणपणे समजा उत्पादन पद्धतीने कसं आहे किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये किती होतंय, वस्तूंचं किती होतंय, सेवांचं किती होतंय, कृषी कसं आहे वगैरे. तर ह्यांची सगळी प्रवृत्ती आपल्याला समजते. त्याचबरोबर अंतर्गत सामर्थ्य समजते. कारण का आपण देशांतर्गत मोजतोय ना, तर इंटरनल स्ट्रेंथ किती आहे आपल्या देशाची, तर ती आपल्याला समजते. त्याचबरोबर काय समजतं अजून, की संख्यात्मक आकलन. शेवटी काय, तर जी-डी-पी म्हणजे काय, तर किती रुपयांमध्ये आकडे आहेत एवढंच समजतं आपल्याला. बेसिकली काय, ते ट्रम्पने किती कमवलेत, Apple कंपनीने किती कमवलेत किंवा अजून कोणी किती कमवलेत, तर हे त्याच्यामध्ये काही महत्त्वाचं नाहीये. त्याच्यामध्ये अल्टिमेटली काय, तर फक्त आकडे आपण मोजतो. त्यामुळे संख्यात्मक आकलन हे होत असतं. तो जी-डी-पी असा एक प्रकारे आपण मोजतो. त्याच्यामध्ये जर आपण सेक्टरल बघायचा झाला, तर आपल्या इकॉनॉमीचे साधारणपणे कुठल्याही इकॉनॉमीचे प्रमुख 3 सेक्टर मानले जातात. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. प्रायमरी म्हणजेच काय, कृषीवरचा जी-डी-पी. दुसरा आहे सेकंडरी सेक्टर म्हणजे काय, इंडस्ट्री. आणि तिसरा आहे टर्शियरी म्हणजे काय, सर्व्हिसेसवरचा सेवा क्षेत्र. आणि मग त्याच्यानंतर जो पुढचे परत काही प्रकार आपण पाडले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये मग क्वाटर्नरी म्हणजे काय, तर आत्ताचं जे आय-टी मॅनेजमेंट वगैरे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रिसर्च वगैरे हे जे आहे, त्याचा एक भाग बनतो. आणि क्विनरी म्हणजे त्याला आपण म्हणतो की पंचमक क्षेत्र. पंचमक क्षेत्र म्हणजे आत्ताचं इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स वगैरे, इव्हन एआय वगैरे, तर हे पुढच्या टप्प्यामध्ये जातात. तर ह्यांचा विशेष काय आपल्याला संदर्भ एक्झाममध्ये विचारला जात नाही, त्यामुळे त्याचा काही लोड घ्यायचा नाही जास्त. आता पुढची एक संकल्पना आहे जी-डी-पी डिफ्लेटर नावाची. जी-डी-पी डिफ्लेटर. जी-डी-पी डिफ्लेटर म्हणजे सिंपल काय आहे, की जी-डी-पीमध्ये साधारणपणे कसे बदल होतात, तर त्या अनुषंगाने. तर जी-डी-पीमध्ये कसे बदल होतात, तर त्याच्यामध्ये आपण 2 संकल्पना बघितल्या होत्या. एक बघितली होती नॉमिनल जी-डी-पी. नॉमिनल जी-डी-पी म्हणजे काय, सध्याच्या स्थितीला आपण मोजलेला जी-डी-पी. आणि दुसरी आपण गोष्ट बघितली होती रिअल जी-डी-पी. रिअल जी-डी-पी म्हणजेच काय, बेस इयरला धरून आपण मोजलेला जी-डी-पी. तो जी-डी-पी डिफ्लेटर म्हणजे काय, किंवा त्याला आपण म्हणतो स्थूल देशांतर्गत उत्पादन भाजक आपण त्याला म्हणतो. तो हा देशांतर्गत उत्पादन भाजक म्हणजे काय, की ह्या 2 वर्षामधला साधारणपणे कसं डी-मध्ये बदल झालाय, कसा तो किमतींमध्ये बदल झालाय, त्यालाच एक प्रकारे आपण म्हणतो महागाईचा निर्देशांक कसा बदललेला आहे. म्हणून तो काढण्याचं सूत्र काय बेसिकली, तर नॉमिनल नॉमिनल जी-डी-पी भागिले रिअल जी-डी-पी आणि गुणिले 100 इथं जे दिलेलं आहे, हे मल्टिप्लाय बाय 100 जे दिलेलं आहे, तर नॉमिनल भागिले रिअल गुणिले जर 100 आपण काढलं, तर आपल्याला जे आकडे येतात तर ते म्हणजे काय, की साधारणपणे महागाईचा निर्देशांक, इन्फ्लेशन कसं वाढलेलं आहे, किती प्रमाणात वाढलेलं आहे, तर ह्याचे आकडे आपल्याला मिळून जातात. त्यामुळे जी-डी-पी डिफ्लेटर म्हणून कशासाठी आहे, प्रश्नात जर आपल्याला आलंच, तर तो महागाई निर्देशांक मोजण्यासाठी प्रामुख्याने आहे. किमती कशा बदलतात त्याच्या संदर्भाने आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मग आपण जी-डी-पी बघितला. जी-डी-पी नंतर आपण बघूया एन-डी-पी. जी-डी-पी तुम्हाला जर समजला, तर एन-डी-पी लगेच समजून जातो. तो एन-डी-पी म्हणजेच काय, नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. त्यालाच आपण काय म्हणतो, निव्वळ निव्वळ देशांतर्गत निव्वळ देशांतर्गत उत्पादन. आता बेसिकली काय, की आपण आधीही बोललो होतो सुरुवातीला लेक्चरच्याच, की कुठलीही मशीन वगैरे वापरून आपण जे उत्पादन घेतो वगैरे, तर त्या मशीनचा घसारा होत असतो. त्या मशीनचं काहीतरी वेटेज कमी होत असतं किंवा मूल्य कमी होत असतं. त्या मशीनचा आपण वापर करत असतो. तो त्या मशीनची स्वतःची एक व्हॅल्यू असते. मग ती व्हॅल्यू कुठेतरी आपण नवीन उत्पादन घेताना वापरलेला असतो आणि मग त्या गोष्टींची एक प्रकारे व्हॅल्यू जर कमी झाली, तर त्या गोष्टींचा आपण एक प्रकारे काय केला, तर एक प्रकारे त्या ज्या वस्तूंचं आपण एक काय करतो, की कॅपिटल आहे आणि ते कॅपिटल आपण काय करतोय, मायनस करतोय. म्हणजे सिंपल काय, की ओव्हरऑल जर आपण जी-डी-पी मोजला, तर आपल्या जी-डी-पीमध्ये साधारणपणे किती रुपये ॲडिशन झाले. म्हणजे ही डायग्राम जर तुम्ही पाहिली, तर ह्या डायग्राममध्ये साधारणपणे आपण काय म्हटलं होतं इथं, की टोटल वर्षभरामध्ये म्हणजे इथं जर आलो, तर टोटल वर्षभरामध्ये जो जी-डी-पी आहे, टोटल ज्या व्हॅल्यू आपल्याकडे आल्यात, तर त्या व्हॅल्यू कशा आल्यात? वस्तूंचं उत्पादन वगैरे ह्या गोष्टी घेऊन आल्यात. आता एक लक्षात घ्या, तर ह्या वस्तूंचं उत्पादन वगैरे करत असताना आपण एखादी मशीन आणली. समजा आता हा पेन बनवणारी मशीन आहे आणि ती पेन बनवणारी जी मशीन आहे, तर ती मशीन साधारणपणे काय आहे, की
आपण कधीतरी 3-4 वर्षापूर्वी घेतलेली आणि मग ती मशीन घेतलेली, तर त्या मशीनची काहीतरी व्हॅल्यू आहे ना स्वतःची. लाखभर रुपयाची मशीन, 2 लाखाची जी काही मशीन असेल ती. तर ती मशीन आपण आजही वापरतो, कालही वापरत होतो, नेक्स्ट इयरही वापरणार आहे. पण तिची स्वतःची काहीतरी व्हॅल्यू डाऊन झालेली. तो त्या व्हॅल्यूची काहीतरी आपण किंमत केली पाहिजे. ती किंमत मग आपल्या जीडीपी मधनं वजा जर केली, तर मग आपल्याला मिळणारा जो जीडीपी असतो, तर तो असतो निव्वळ जीडीपी असतो. हे लक्षात घ्या. मिळणारा जीडीपी असतो तो निव्वळ. आणि हा जो ओव्हरऑल जीडीपी, तर त्याला जी वरूनच नाव काय, तर ग्रॉस. ग्रॉस म्हणजेच काय, टोटल. आणि जेव्हा त्याच्यातनं आपण डेप्रिसिएशन वजा करतो, डेप्रिसिएशन म्हणजे घसारा. घसारा म्हणजे कोणाचा, तर त्या मशीनचा किंवा अजून इतर वस्तू ज्या आहेत त्यालाच आपण म्हणतो डेप्रिसिएशन. म्हणजेच काय, भांडवली वस्तूंचा घसारा. म्हणून इथं बघा सूत्र काय दिलेलं आहे, तर सूत्र देत असताना आपण काय दिलंय, जीडीपी वजा डी केलेलं आहे. हा डी म्हणजेच काय, तो डेप्रिसिएशन आहे. मग तो डेप्रिसिएशन वजा केला की आपल्याला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मिळतो. हे लक्षात घ्या. म्हणजे ही संकल्पना आपल्यासाठी महत्वाची आहे त्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला जर जीडीपी आणि जीएनपी जर समजला असेल, सॉरी म्हणजे जीडीपी आणि एनडीपी जर समजला असेल, तर तुम्हाला आता जीएनपी तो चांगल्यापैकी समजणार आहे. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, जसं आपण आधी एक्सप्लेन केले त्याप्रमाणे. सिंपल काय, इथं शब्द एकच महत्वाचा, देशाचे नागरिकांनी कमवलेलं सगळं उत्पन्न. मग सिंपल बघा ना, आपण आधी डिस्कस करताना काय केलं होतं, की जीएनपी इज इक्वल टू जीडीपीला तर घ्यावंच लागणार आहे. पण जीडीपीला घेतल्यानंतर आपण काय करतोय, प्लस त्याच्यात काय करतोय, एक्स वजा एम करतोय ब्रॅकेटमध्ये. म्हणजे हे आपण एकदा परत डिटेल समजून घेऊया, की आपण काय करतोय. एका साईडला आपण जीडीपी काढला, ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण म्हणलं की पूर्ण देशाच्या सीमेमधलं. आता आपण जीएनपी काढत असताना काय म्हणतो, की देशाचे नागरिक. मग ह्याच्यात कोण येणार, जीडीपी तर येणारच, जीडीपी तर येणार, पण ह्याच्यात कोण आलते, ट्रम्प तात्या पण आलते ना. तो मग आपण काय करणार, ह्याला आता जीडीपी प्लस काय करणार, ब्रॅकेटमध्ये ट्रम्प तात्या आपण थोड्या वेळासाठी इथं म्हणूया, ट्रम्प काय करणार, याच्यामधून वजा करणार. म्हणजे एक प्रकारे आपण इथे ऍडिशन असं करूया, की आता समजा आपल्या देशातलं कोणतरी बाहेर गेलं. आता कोणी म्हणूया की समजा मीच थोड्या दिवसासाठी कुठे गेलो, की लंडनला गेलो. मग इथं मी ऍडिशन होणार माझं इन्कम, वजा कोणाचं इन्कम होणार, ट्रम्पचं इन्कम काय होणार, वजा होणार. आणि परत इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मधला डिफरन्स. थोडक्यात समजा मी परदेशात जाऊन काय केले, 100 रुपये कमवले आणि तात्याने आपल्याकडे 200 रुपये कमवले. आणि आपला जीडीपी काय भरलाय, की आपण म्हणूया की 500 रुपये जीडीपी भरलाय. तो याचा अर्थ हे कसं काउंट होणार, जीडीपी आपला 500, मग 500तून ट्रम्प तात्याचे 200 आधी वजा करू आपण, समजा उरले 300, आणि त्या 300 मध्ये परत माझे 100 रुपये ऍड केले, तर आपला जो जीएनपी भरणार आहे, तर तो जीएनपी किती भरेल, 400 रुपये भरेल. आलं लक्षात. जीएनपी आपला किती भरेल, तो 400 रुपये भरेल. कसा भरला, आलं लक्षात. किमती फक्त लक्षात घ्या. म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या व्यक्तीचं काय करतोय, ऍडिशन करतोय. मग तो भले कुठेही कमवू द्या, जपानमध्ये कमवू द्या, नाहीतर चंद्रावर जाऊन कमवू द्या. एक प्रकारे काय आहे, तो जीएनपीचा भाग आहे, ग्रॉस नॅशनल इन्कमचा भाग आहे. म्हणून इथं आपण लिहिले बघा, एक्सपोर्ट म्हणजे आयात निर्यातीमधला जो एक प्रकारे आपला जो डिफरन्स आहे तो तर येईलच. परत परदेशात काम करणाऱ्या स्वकीयांनी, स्वकीय म्हणजे कोण, इथं म्हणलंय की मी समजा, तर इथं माझं इन्कम ऍड होईल. इम्पोर्ट म्हणजे काय, तर परदेशी नागरिकांनी त्याच्या देशी पाठवलेलं उत्पन्न, म्हणजे इथं तात्या येतील, ट्रम्प तात्या. आलं लक्षात. आणि मग आयात निर्यातीतला डिफरन्स परत तो तर येणारच आहे. सिंपल. जीएनपी, जीडीपी समजला की जीएनपी बरोबर समजतो काय वजा करायचं, काय ऍडिशन करायचं, सिंपल. आणि मग जीएनपीचा पुढचा टप्पा अजून काय, तर एनएनपी. म्हणजेच इथं परत काय आला, निव्वळ शब्द आला, निव्वळ. तो निव्वळ म्हणजेच काय, याच्यातनं परत डेप्रिसिएशन वजा करायचं. डेप्रिसिएशन म्हणजेच काय, जीएनपी वजा डी जर केला, म्हणजेच आपण काय, वस्तूंचा घसारा इथून जरी वजा केला तरी तो आपल्याला एनएनपी मिळून जातो. ह्या गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला हे उत्पन्न मोजायला एक प्रकारे सोपं जातं. म्हणून आपण 4 टर्मिनॉलॉजी बघितल्या. एक बघितली जीडीपी, जीडीपी नंतर आपण बघितला त्याच्यातनं फक्त डेप्रिसिएशन वजा केले, काय बघितलं आपण, एनडीपी बघितला, आणि एक बघितला जीएनपी बघितला, आणि नंतर मग पुढचा बघितला एनएनपी बघितला. ह्या 4 संकल्पनाच्या भोवतीच आपले सगळे प्रश्न फिरतात. एक्झाम कुठलीही असू दे, कधीही तुम्ही कोणतीही तयारी करू द्या, तुम्हाला ह्या 4 संकल्पनेभोवती प्रश्न फिरतील. हे लक्षात घ्या. पुढे अजून 2-3 संकल्पना आहेत, सोप्या आहेत, समजून जातील. पहिली संकल्पना आहे पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न. दरडोई उत्पन्न म्हणजे सिंपल काय असतं, की तुमचं माझं सगळ्यांचं इन्कम सेम. म्हणजे थोडक्यात काय, आपण अगेन एक्झाम्पल घेऊया एक. आपल्या देशाचा समजा जीडीपी टोटल 1000 रुपये, 1000 रुपये नाहीये, समजा फॉर एक्झाम्पल 1000 रुपये जीडीपी. आणि मग 1000 रुपये जीडीपी आपली लोकसंख्या किती आहे, आपल्या म्हणजे आपल्या देशात फक्त आपण समजूया की फक्त 100 लोक आहेत. मग जर एकूण जीडीपीला भागिले आपली एकूण लोकसंख्या जर केलं, तर काय निघतं आपलं,
ॲव्हरेज इन्कम निघलं. ॲव्हरेज इन्कम म्हणजेच त्याला आपण म्हणतो दरडोई उत्पन्न. मग दरडोई उत्पन्न हे किती निघेल? जर 1000ला 100 ने भागिले किती येईल? ₹10 प्रत्येकाचं इन्कम. हे काय आलं ॲव्हरेज. पण खरंच ₹10 असतं का आपलं इन्कम? म्हणजे आता आपल्या ह्या 100 लोकांपैकी एखादा कोणी अंबानी असेल, मग त्या अंबानीचंच या 1000 पैकी ₹800 इन्कम असेल. आणि ह्या 100 पैकी आपण पण कोणीतरी एक असो, आपलं का असेल ₹2-3 इन्कम असेल. असं प्रत्येकाचं कोणाचं 2-3, कोणाचं 5-6, कोणाचं ₹10 असं मिळून जे इन्कम होईल तयार, तर ते इन्कम एक प्रकारे टोटल जीडीपी झाला. पण टोटल लोकसंख्येने जर त्या जीडीपीला भाग दिला, तर तो निघतो ॲव्हरेज इन्कम, पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न. हे लक्षात घ्या. तो हे पर कॅपिटा इन्कम आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर हे प्रायोरिटीने लक्षात घ्यायचं आहे. तर त्याला आपण म्हणतो की एकूण जीडीपी भागिले एकूण पॉप्युलेशन हे लक्षात घ्या. आणि मग आयोगाने का मागे प्रश्न विचारला होता आपल्याला की एखाद्या अर्थव्यवस्थेचं दरडोई उत्पन्न म्हणजेच काय असतं? ते सरासरी उत्पन्न असतं. आणि पुढचं हे अर्ध वाक्य तुम्हाला नंतर सांगतो मी की एखाद्या इकॉनॉमीचं दरडोई उत्पन्न म्हणजेच ते ॲव्हरेज इन्कम झालं, सरासरी उत्पन्न झालं. सरासरी कशी काढतो आपण? टोटल संख्या जी आहे तर तिला भागिले एकूण किती त्याच्यामधले घटक आहेत तर तो. ठीक आहे. आता दरडोई उत्पन्न म्हणजे सीमांत उत्पन्न नव्हे. आता सीमांत उत्पन्न एक संकल्पना आहे. इथं ही संकल्पना आहे. सीमांत म्हणजे काय? तर एकमेकाने म्हणजे एक प्रकारे 2 घटकांसोबत जेव्हा आपण तुलना करतो, तर ती तुलना केलेलं जे उत्पन्न आहे किंवा तो जो डिफरन्स असतो तर त्याला आपण सीमांत उत्पन्न म्हणतो. थोडक्यात कसं? समजा आता इथं अंबानीचं उत्पन्न ₹800. तर अंबानीचं उत्पन्न आणि जे ॲव्हरेज उत्पन्न निघलं ह्याच्यात फरक आहे काहीतरी. म्हणजे 800 कुठे आणि फक्त ₹10 ॲव्हरेज इन्कम कुठे? याचा अर्थ काय? ₹790 डिफरन्स आहे. म्हणजे अंबानी मार्जिनली 790 ने मोठा आहे, श्रीमंत आहे ॲव्हरेजपेक्षा. किंवा याच्यातच एखाद्या व्यक्तीचं इन्कम असेल ₹1 फक्त आणि ॲव्हरेज इन्कम निघाले ₹10. याचा अर्थ हा ॲव्हरेज ₹1 इन्कमवाला व्यक्ती आहे. वैयक्तिक उत्पन्न ₹1 पण जेव्हा ॲव्हरेज काढलं जातं त्याचं सुद्धा ₹10 इन्कम आलं. म्हणजेच काय? तो व्यक्ती मार्जिनली कितीने गरीब आहे? ₹9 ने तो मार्जिनने कमी आहे. आलं लक्षात? किंवा जर आपण ग्रुप केला काही लोकांचा आणि काही लोकांचा ग्रुप केला आणि तो ॲव्हरेजपेक्षा कितीने कमी, कितीने जास्त आहे, तर तो मार्जिनली किती डिफरन्स आहे, हे बघितलं जातं. म्हणजे उत्पन्नाचं अंतर बघितलं जातं, उत्पन्नातला फरक बघितला जातो. कोणाच्या? तर दोघांच्या. मग दोघांच्या म्हणजे काय? ज्यांच्यासोबत आपण तुलना करतोय तर ते दोघं. ज्यांची तुलना करतोय तर ते दोघं. त्याला आपण म्हणतो मार्जिनल इन्कम. त्यामुळे मार्जिनल इन्कम आणि ॲव्हरेज इन्कम ह्या 2 संकल्पना उघड-उघड वेगळ्याच आहेत. तर त्या 2 आपल्याला इथं प्रायोरिटीने लक्षात ठेवाव्या लागतील त्याच्यामध्ये. आता पुढे एक संकल्पना आहे आपल्याला की मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? आता मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी जर प्रश्न आला तर तो अगेन थोडा डीप मधला प्रश्न असेल. म्हणजे पुढच्या टप्प्यातला. शक्यतो प्रश्न तिथं नाही यायचा, पण मार्जिनल उत्पादकता म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचंय थोडक्यात. आता बघा, एक सिंपल उदाहरणाने आपण समजून घेऊ की एका ठिकाणी 10 लोक काम करतायत आणि 10 लोक काम करतात तर एका दिवसासाठी काम करतात. एका दिवसात काम केल्यानंतर त्यांनी आपण समजा पेनच्याच फॅक्टरीत काम करतात आणि त्यांनी काय केलं की 1000 पेन प्रोड्यूस केले एका दिवसामध्ये. नेक्स्ट डेला परत ते 10 लोक कामावरती आले. त्यांच्यात प्लस एकाची ॲडिशन झाली. एक व्यक्ती त्यांच्यात काय झाला की ॲडिशनल आला आणि ह्या टोटल लोकांनी मिळून परत एका दिवसाचं काम केलं. म्हणजे टोटल किती लोकांनी काम केलं? इथं 11 लोकांनी काम केलं. तर मग त्या दिवशी उत्पादित झालेले जेवढे काही युनिट आहेत किंवा जेवढे पेन आहेत, तर आपण फॉर एक्झाम्पल म्हणूया की किती झाले समजा 1025च झाले. जस्ट एक उदाहरण. आता याचा अर्थ काय की आधी जे 10 लोक काम करत तेव्हा 1000 झाले. आता 11 लोक काम करत तेव्हा 1025 झाले. याचा अर्थच काय? एक व्यक्ती ॲड झाल्यामुळे 25 युनिट एक्स्ट्रा प्रोड्यूस झाले. सो मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय किंवा सीमांत उत्पादकता म्हणजे काय? जे रेग्युलर काम चालू आहे त्याच्यामध्ये नवीन व्यक्ती ॲड झाल्यानंतर साधारणपणे किती उत्पादन वाढलं? मग ते कितीही वाढेल ते. सो आधीच्या उत्पादनात जी काही निव्वळ भर पडलेली आहे तर ती निव्वळ भर म्हणजे सीमांत उत्पादकता आहे. प्रोडक्टिव्हिटी होय. कोणाची प्रोडक्टिव्हिटी? तर त्या एका व्यक्तीची. कोणाची? तर हा जो नवीन एक व्यक्ती ॲड झालेला आहे तर त्याची उत्पादकता किती आहे? ती 25 एवढी युनिट आहे. तर हे वेळोवेळी बदलेल ते. कुठेही कसंही ते बदलू शकतं. ते फक्त जस्ट आपल्याला एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवायचं किंवा तिथं आपल्याला त्या पद्धतीने ते विचारलं जाऊ शकतं. एवढाच तो एक फरक फक्त त्याच्यामधला आहे. आता दुसरा एक भाग आहे की वैयक्तिक उत्पन्न एक डेफिनेशन आहे. तर पर्सनल इन्कम आपण त्याला म्हणतो. तर पर्सनल इन्कम कोणतंही असू शकतं. की एक प्रकारे आपल्याला कोणी दिलेले पैसे असतील वगैरे अजून किंवा इतर गोष्टी. तर आता सगळ्यांचं मिळून जर पर्सनल इन्कम आपण जर कन्सिडर करायचं म्हणलं समजा, तर ते कसं असेल? तर व्यक्तिगत उत्पन्न इज इक्वल टू आपण आता हा फॉर्म्युला आहे. तर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एक प्रकारे नेट
नॅशनल इन्कम आपण म्हणू, जे की वरती आपण मोजलेलं आहे, म्हणजे जे आपण आधीच्या सूत्रानुसार मोजले, कारण ते कोणाचं आहे, लोकांचंच इन्कम आहे. सो सगळ्यांचं मिळून आपण एक प्रकारे काय करतोय, कन्सिडर करतोय. जर एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिगत उत्पन्न म्हणजेच काय, आपलं व्यक्तिगत उत्पन्न ते ऑलरेडी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ऍडिशन झालेलंच आहे, म्हणून निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न प्लस काय म्हणतोय आपण, हस्तांतरित उत्पन्न. हस्तांतरित म्हणजे काय, तुम्हाला ट्रान्सफर केलेलं पेमेंट, मग भले तुमच्या लाडकी बहीण योजनेचा असू द्या, लाडकी बहिणीचे समजा पैसे आले, ते तुमच्या वैयक्तिक उत्पन्नात झाले. फक्त ते जीडीपी काउंट करताना आपण त्याला मोजत नाहीत, पण आता तुमच्या अकाउंटमध्ये तर आलेत ना, सो ते तुमचं इन्कम म्हणून आपण तिथं ऍड करणार आहेत. आता त्याच्यात फक्त येत काही नाही, तर लक्षात घ्या. आता हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की मायनस काय म्हणतोय आपण, तर मायनस काय काय होणार आहे, कंपन्यांचा अवितरित लाभांश. जर समजा आपली वैयक्तिक इन्व्हेस्टमेंट आपण कुठल्या तरी कंपनीमध्ये केली, शेअर्स वगैरे घेतलेत, तर त्या कंपनी काय करते, त्या कंपनीला प्रॉफिट झाल्यावरती कंपनी तो प्रॉफिट आपल्याला सुद्धा डिव्हिडंड म्हणून देत असते. त्याला आपण म्हणतो लाभांश म्हणतो. पण तो डिव्हिडंड समजा कंपनीने दिलाच नाही आपल्याला, तर तो आपल्या इन्कम मध्ये ऍड होईल का, नाही होणार. भले आपली गुंतवणूक आहे तिथे, त्या गुंतवणुकीच्या बदल्यात कंपनीला प्रॉफिट होतोय, पण त्या प्रॉफिटचा मोबदला आपल्याला देतच नाही कंपनी, याचा अर्थ ते आपल्या इन्कम मध्ये ऍडच नाही होणार आहे. त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा वर्गणी नावाचा एक घटक आहे, त्यालाच आपण सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन म्हणतो. तर सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन बेसिकली असतं काय, आपण जे वेगवेगळे इन्शुरन्स काढतो ना, इन्शुरन्स त्याला आपण म्हणतो विमा. तर कुठले विमा, हेल्थ इन्शुरन्स काढतो आपण, लाईफ इन्शुरन्स काढतो, गाड्यांचे इन्शुरन्स काढतो. हे कशासाठी काढतो, की आपल्या गाडीला काही होऊ नये म्हणून, आपल्या स्वतःला काही होऊ नये, आपण मरू नये म्हणून, आपण ऍक्सिडेंटल होऊ नये म्हणून, अजून वेगवेगळ्या गोष्टी. सो ते सुद्धा काय, थोडक्यात आपल्या इन्कम मधून आपण प्रीमियम भरलेला असतो, की आपल्याला भविष्यात काहीतरी बेनिफिट मिळावं. तो ते आपल्या इन्कम मध्ये ऍड होणारच नाही, ते एक प्रकारे आपण वजा करतो. सो पर्सनल इन्कम म्हणजेच थोडक्यात काय, तर फक्त जे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न आहे टोटल, आणि आपल्याला कोणी ट्रान्सफर केलेले पेमेंट, तर ते फक्त त्याच्यातनं आपण मायनस काय करून टाकतो, तर आपण जे आपल्याला आलेलं इन्कम आहे, पण ते आपण काय करतो की इन्शुरन्स म्हणून भरून टाकतो. तो ते आपल्या बेनिफिटसाठी असतं. तर तो एक प्रकारे व्यक्तिगत उत्पन्नाचा भाग आहे. याच्यावरती राज्यसेवा मेन्सला क्वेश्चन आला होता ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये. इथं आपल्या कंबाईन असेल किंवा राज्यसेवा पूर्व असेल किंवा मग इतर सरळ सेवा, तर विशेष तेवढ्या डीपला जाण्याची शक्यता कमी वाटते क्वेश्चन, पण आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर अजून एक संकल्पना आहे डिस्पोजेबल इन्कम नावाची. आता डिस्पोजेबल म्हणजे काय, आपल्याकडे डिस्पोजेबल कॅरी बॅग असतात, डिस्पोजेबल आपल्याकडे अजून काही कचरा वगैरे असतो, जो त्याला आपण डिस्पोज करतो, म्हणजेच काय करतो, नष्ट करून टाकतो, संपवून टाकतो. त्याचाच मराठी शब्द काय आहे, वयशक्य उत्पन्न. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला जर 10 लाख रुपये इन्कम आहे, तुमच्या 10 लाख रुपयावरती 1 लाख टॅक्स जातोय, तर तुमच्याकडे शिल्लक किती राहिले, 9 लाख रुपये. याचा अर्थ 9 लाख तुमच्याकडे शिल्लक आहेत, म्हणजे तुम्ही 9 लाख कशावरही उडवू शकता, तुम्ही खर्च करू शकता, सिंपल. 9 लाख रुपये तुमच्याकडे आहेत, म्हणजे तुम्ही ते खर्च करू शकता. सो खर्च करण्यासाठी तुमच्याकडे जेवढा उत्पन्न आहे शिल्लक, त्याला आपण म्हणतो डिस्पोजेबल इन्कम. सो वयशक्य उत्पन्न इज इक्वल टू वैयक्तिक तुमचं जे उत्पन्न आहे वजा प्रत्यक्ष कर आणि इतर जे काय समजा तुमचे मायनस कुठून होणार असेल, कुठं भरणं असेल तुम्हाला, तर तो भाग. म्हणजे याचा अर्थ काय, तुमच्याकडे शिल्लक जी रक्कम आहे, तर ती शिल्लक रक्कम म्हणजे डिस्पोजेबल इन्कम. तुम्हाला डिस्पोज करण्यासाठी शिल्लक आहे तुमच्याकडे, तुम्ही कुठेही खर्च करा, मग गाड्या घ्या, कुठं जेवायला जा, किंवा अजून काय काय करायचंय तर ते करू शकता. त्याला आपण म्हणतो डिस्पोजेबल इन्कम. तर ह्या डेफिनेशन्स आहेत, त्या संकल्पना आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे, राहतील लक्षामध्ये. आता पुढे काही घटक आहेत की जे आपल्या जीडीपीच्या संदर्भाने, ज्याला आपण म्हणतो ग्रीन जीडीपी. आता ग्रीन जीडीपी संकल्पना काय समजून घेऊ. बघा, आपण जीडीपी मोजमाप करत असताना काय म्हणलं की वस्तू आणि सेवांचं आपण उत्पादन कन्सिडर करतो. आता वस्तू म्हणून आपण थोडक्यात कन्सिडर करू की काहीतरी आपल्याकडे वस्तूंचं उत्पादन होईल, किंवा कुठल्या गोष्टीचं आपल्याकडे समजा आपण म्हणू की इंडस्ट्रीमधून समजा स्टीलचं प्रोडक्शन झालं. स्टील प्रोडक्शन होत असताना त्याच्यामध्ये वापरली जाणारी ऊर्जा, त्याच्यामध्ये वापरला जाणारा समजा कोळसा वगैरे, त्याच्यातून काय होणार की एक प्रकारे प्रदूषण होणार आहे. प्रदूषण कशाचं होईल, हवेचं होईल. त्याच्या मधून जर समजा काही दूषित पाणी वगैरे सोडलं जाणार असेल, तर ते एक प्रकारे पाण्याचं प्रदूषण होईल. किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला नवीन फॅक्टरीज उभी करायची, तर एखाद्या ठिकाणी जागा आपल्याला लागेल. मग ती जागा जर समजा जंगलाची असेल किंवा त्या ठिकाणी झाडे वगैरे असतील, तर ते जंगल तोडावं लागेल आणि मग तिथं फॅक्टरी उभी करावी लागेल. म्हणजे आपण काय करतोय, एका साईडला हे प्रदूषण होतंय, हे स्टील उत्पादन होते, म्हणजे याच्यातून काय होतंय की वस्तू तयार होत आहेत. वस्तू तयार झाली की वस्तूंच्या किमती आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात. किंवा एखादी फॅक्टरी जर उभा केली, तर फॅक्टरीचं वर्षभरातून इन्कम होणारच आहे काही ना काही.
ठीक आहे. म्हणजे एका साईडला आपण फॅक्टरी उभी केली, उत्पन्न होणार आहे. फॅक्टरीतून प्रोडक्शन केलं, प्रदूषण जरी झालं तरी उत्पन्न होणार आहे. म्हणजे एका साईडला आपला जीडीपी वाढणार आहे. पण जीडीपी वाढत असताना आपण हवेचं, पाण्याचं प्रदूषण पण केले. मग जंगल पण तोडलेले. मग ह्या जंगलाची काहीतरी किंमत आहे. त्या हवेची एक प्रकारे चांगली हवा असणार, ती गुणवत्ता असणार, त्याची काहीतरी व्हॅल्यू आहे. पाण्याची चांगली व्हॅल्यू आहे. म्हणजे एक प्रकारे त्या व्हॅल्यूचा आपण काय करतोय, ऱ्हास करतोय प्रदूषण करून. मग जर आपण फॉर एक्झाम्पल ते प्रदूषण केलेलं जर समजा पहिले जैसे ते करायचं असेल आपल्याला, थोडक्यात प्रदूषण दूर करायचं असेल, हवा आपल्याला चांगली करायची असेल, पाणी स्वच्छ करायचं असेल किंवा जे जंगल तोडले तर ते जंगल एखादं लावायचं असेल, परत निर्माण करायचं असेल, तर याच्यासाठी पैसा लागणार, खर्च लागणार. याचा अर्थ काय? तर त्या स्वतः एन्व्हायरमेंटची काहीतरी व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू आपण काय करतोय, तर ती नष्ट करतोय. सो मग जर आपला जो जीडीपी भरतोय, ओरिजिनल जीडीपी भरणार आहे, त्याच्यातून जर समजा त्या सगळ्या नैसर्गिक स्रोतांची आपण काय केली किंवा त्या पर्यावरणाचा ऱ्हास जर आपण समजा काय केला, वजा जर केला, तर जो रिमेनिंग जीडीपी राहतो त्याला आपण म्हणतो ग्रीन जीडीपी. सो ग्रीन जीडीपीची डेफिनेशन काय येईल? ग्रीन जीडीपी इज इक्वल टू -R - A. सो आर म्हणजे काय? तर पर्यावरणाचं जे भांडवल आहे, तर ते भांडवल आपण जे नष्ट केलेले. पर्यावरणाचं भांडवल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की वने. वन हे एक भांडवल आहे ना पर्यावरणाचं, की त्याच्यातनं खूप म्हणजे हवा आपली एक प्रकारे आपल्याला ऑक्सिजन मिळतोय. एक प्रकारे आपण म्हणूया की आपली इकोसिस्टम चांगली राहते. तो ते भांडवल पुरवत करण्यासाठी लागणारा खर्च आपण काय करायचा? आपल्या जीडीपीतनं वजा करायचा. भले आपला जीडीपी वाढलाय, पण मग त्याच्यातून तो पैसा वजा करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ए म्हणजे काय? जे प्रदूषण झालंय, मग भले हवेचं होऊ द्या, पाण्याचं होऊ द्या. ते प्रदूषण व्यवस्थित करायची जबाबदारी आपलीच आहे. मग ते आपण केलं पाहिजे. सो मग ते जेव्हा आपण करतो, तर त्याच्यामधून जो जीडीपी शिल्लक राहतो, तो म्हणजे ग्रीन जीडीपी. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला जो नॉर्मल जीडीपी आहे, तो जर ₹1000 भरला, त्याच्यातनं आपण म्हणूया की पर्यावरणाचं भांडवल काहीतरी ₹20 असेल, काहीतरी परत दुसरं प्रदूषणावर खर्च आपल्याला ₹50 असेल. टोटल हे ₹70 जर वजा केले, तर रिमेनिंग जो 930 जो राहील, तर तो म्हणजे आपला ग्रीन जीडीपी होईल. हे लक्षात घ्या. हे करणं आवश्यक आहे आणि 90च्या दशकामध्ये ह्याची सुरुवात झाली आणि मग अनेक देशांनी त्याच्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात झाली. परंतु प्रत्येक देश काय आहे? प्रदूषण करतोच आहे. मग प्रत्येक देश जर प्रदूषण करतो, तर कुणाची हिंमत होते, की आम्ही एवढं-एवढं प्रदूषण करतो हे दाखवायची. कारण का ग्रीन जीडीपी मोजलं तर जगासमोर आपलं पितळ उघडं पडणार आहे, की बघा ह्या देशाने किती प्रदूषण केलं म्हणून किंवा किती नैसर्गिक संसाधनं वापरली म्हणून. मग असा प्रयत्न चायनाने केला 2006 मध्ये. चायनाने काय केलं, की त्यांचं 2003चं एक प्रकारे काय केलं, 3-4चं जीडीपी मोजत असताना ग्रीन जीडीपी मोजला आणि असं लक्षात आलं, की जो ओरिजिनल जीडीपी भरला, तर त्याच्यात घट 3% आली. याचा अर्थ 3% जी अमाउंट आहे, तर ते नैसर्गिक ऱ्हासाची अमाउंट होती. आणि मग त्याच्यावरून त्यांना कळलं, की आपलं पितळ उघडं पडलं, आता संपला विषय. मग काही खरं नाही. मग आता अ, आपण परत मोजायचंच नाही असं चायनाने ठरवलं. मग चायनाने परत तो प्रोग्राम थांबवून टाकला. आपल्या भारताच्या बाबतीत जर म्हणलं तर साधारणपणे 99-2000 साली गोवा राज्याने सर्वप्रथम आपल्याकडे जे नॅचरल रिसोर्स आहेत, तर त्यांची एक प्रकारे आकडेवारी मोजण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पॅरलली इतर राज्यांनी सुद्धा प्रयत्न केला आणि मग त्याच दरम्यान म्हणजे नंतरच्या काळामध्ये 2010 मध्ये किरीट पारिख एक समिती स्थापन करण्यात आली होती, की साधारणपणे प्रत्येक राज्याकडे नैसर्गिक साधनं किती आहेत, कशी आहेत याचा एक प्रकारे मोजमाप करायसाठी. आणि नंतरच्या काळात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पार्थदास गुप्ता कार्यगट स्थापन करण्यात आला आणि ह्या कार्यगटाकडे बेसिकली काम काय दिलं होतं, की एक प्रकारे ग्रीन जीडीपी किंवा एक्झॅक्ट ग्रीन जीडीपी असं नाही, परंतु जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, तर त्यांचा आपल्या नॅशनल अकाउंटिंगमध्ये म्हणजे नॅशनल अकाउंटिंग म्हणजेच काय? तर एक प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये साधारणपणे आपण त्याला कसं ॲड करू शकतो याच्या संदर्भाने हा एक कार्यगट नेमला होता. तर त्यांनी त्याच्यावरती एक प्रकारे तो अभ्यास करून बघितलं होतं, की कसं करता येऊ शकतं. परंतु फायनल आपल्याकडे तशी कुठली एक प्रकारे तरतूद करण्यात आलेली नाही. मग मागे 2 वर्षापूर्वी किंवा मागच्याच वर्षी 25 मध्ये तर छत्तीसगड राज्याने काय केलं, की आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत, कारण छत्तीसगडमध्ये खूप सारं वन आहे, इकोसिस्टम आहे मोठी. तर छत्तीसगड राज्याने काय केलं, की स्वतःची जी इकोसिस्टम आहे, तर त्याची व्हॅल्यू मोजण्याचा काय केला, की तो मोजली आणि एक प्रकारे आपल्या स्टेट जीडीपीमध्ये म्हणजे राज्याच्या जीडीपीमध्ये काय केलं, तर त्याचं ॲडिशन केले. कारण का ज्या राज्याकडे जंगल जास्त याचा अर्थ तो राज्य श्रीमंतच आपण म्हणू शकतो. कारण का त्या जंगलापासून एक प्रकारे त्यांना संपत्ती मिळते. एक प्रकारे एवढं ऑक्सिजनचं आपण त्याला काय म्हणूया, की कोठार आहे मोठं. तो त्यांनी काय केलं, की त्यांचा जीडीपी त्या बेसिसवरती मोजला आणि मग तो स्टेटचा जीडीपी चांगला भरला. कारण का त्यांच्याकडे जंगलाचं प्रमाण चांगलं आहे आणि मग त्याच्यावरती त्यांनी तो मोजलेलं हे करंटमध्ये जर तुम्हाला आलं, तर ते येऊ शकतं. ते थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा आहे एक प्रकारे शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. ॲक्चुअली
जो ग्रीन जीडीपी आपण बघितला त्याच्या संदर्भानेच ही एक डेफिनेशन आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, नेट नॅशनल प्रोडक्ट फक्त सस्टेनेबल वाला. आपण काय बघितलं होता, जीएनपी बघितला. जीएनपी मधून डेप्रिसिएशन वजा केल्यावर काय येतो आपला, एनएनपी येतो. फक्त हा एनएनपी ग्रीन जीडीपी सारखा मोजायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, पर्यावरणाचा ऱ्हास त्याच्यातनं वजा करायचा आहे. त्याला फक्त नाव वेगळं दिलंय, सस्टेनेबल नाव दिलंय, एस लावलाय. शाश्वत एनएनपी म्हणजेच काय, शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, एनएनपीएस सस्टेनेबल नेट नॅशनल प्रोडक्ट. मग त्याचं सूत्र कसं आलं बघा, एनएनपीएस मोजण्यासाठी आधी आपण काय करणार, जीएनपी काढणार. जीएनपी मधनं परत आपण डेप्रिसिएशन वजा करणार, जे आपण आधी केलं होतं, म्हणजे उत्पादित भांडवली वस्तूंचा घसारा, संपत्तीचा घसारा. आणि मेन म्हणजे डीएन हे जे दिले, तर डीएन म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास. तर हा भाग लक्षात घ्या. एनएनपीएस म्हणजे काय, जीएनपी मधनं आपण त्याचा भांडवली घसारा वजा करणार आणि मग पर्यावरणाचा ऱ्हास वजा करणार. तो हे एक सूत्र आहे. अगेन आयोग आपलं सूत्र विचारत नाही, परंतु ते वाक्यामध्ये विचारतं. वाक्यामध्ये जर प्रश्न आला तर मग तो आपल्याला जमला पाहिजे, ही प्रायोरिटीने लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. आता बघा, एक आंतरराष्ट्रीय लेवलची म्हणजे गोष्ट आहे की ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. सो ग्रॉस नॅशनल हॅपीनेस म्हणजे आनंदी, आपण म्हणूया की किती कोणता देश किती आनंदी आहे वगैरे वगैरे. तो नॅशनल हॅपीनेस असला पाहिजे किंवा एखादा देश आनंदी कसा ओळखायचा. तर मग भूतान देशाने काय संकल्पना रुजवलेली की भूतानचा राजा, आणि त्यांनी संकल्पना रुजवली होती की त्यांच्या देशाची फिलॉसॉफी म्हणजे डेव्हलपमेंटची फिलॉसॉफी काय आहे, तर तो देश कसा हॅपी आहे, किंवा त्यांच्या विकासाची ती फिलॉसॉफी होती की आपल्या देशाचे नागरिक कसे हॅपी असले पाहिजेत. त्याच्यासाठी त्यांच्याकडे ग्रॉस नॅशनल कमिशन स्थापन केलं होतं. आता ह्या फॅक्च्युअल गोष्टी विचारत नाहीत आपल्याला, परंतु त्याचं एक बॅकग्राऊंड. मग 2012 साली युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने, UNGA, युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने काय केलं, ह्या ग्रॉस नॅशनल हॅपीनेस इंडेक्सला एक प्रकारे इम्पॉर्टंट निर्देशांक म्हणून जाहीर केलं. म्हणजे थोडक्यात काय, युनायटेड नेशन सगळ्या जगामधले देश त्याचे सदस्य आहेत. तो त्यांनी म्हणजे युएनने काय केलं की सगळ्या देशांसाठी एक महत्वाचा निर्देशांक म्हणून हा जाहीर केला. जाहीर का केला, कारण का तो गरजेचा आहे. म्हणजे एखादा देश हॅपी असला पाहिजे, तो हॅपीनेस त्याचा असला पाहिजे, तर ते मोजण्यासाठी गरज आहे त्याची. आणि मग तिथून पुढे 2012 पासून एक प्रकारे आपण त्याचा रिपोर्ट जाहीर करतो, तो म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स. मग आता हा वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स तुम्ही करंट अफेअरमध्ये वगैरे वाचत असाल की भारताचं कितवं रँकिंग, किती नंबर आहे वगैरे. तर तो कोण जाहीर करते, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2012 पासून तो जाहीर केला, तो युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशनद्वारे तो जाहीर केला. तो 0 ते 10 पर्यंतची रेंज असते. आणि 10 म्हणजे इथं 10 आहे ते, तर 10 म्हणजे चांगला WHI असणं, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स असणं. तर मग याच्याबाबतच्या आपल्या रँकवर वन लाईनर क्वेश्चन येऊ शकतो. भारताचे आपले रिसेंटचे रँक बघायचे, 2024 मध्ये 126 होता, 2025 मध्ये आपण 118 नंबरला होतो, आणि आता 2026 मध्ये आपण कितीला आलो आहोत, तर 116 नंबरच्या रँकला आलेलो आहोत. तर हे रँक आपल्याला माहिती पाहिजे. वन लाईनर मध्ये अगेन करंटमध्ये क्वेश्चन तो येऊ शकतो, तर ते प्रायोरिटीने आपण लक्षात घ्यायचं आहे. तर तेवढे रँक फक्त ते लक्षात घ्या. त्याचे मग क्रायटेरिया वगैरे विचारले जाणार नाहीत, वेगवेगळे विशेष, फक्त एवढं आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला एक अगेन हा ऍडिशनल पॉईंट जो की तुम्हाला कंबाईन मेन्सला वगैरे येऊ शकतो. राज्यसेवा मेन्सचा तर संदर्भ नाही त्याचा काही, पण तो तरी तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे मेन्सलाही येऊ शकतो ना, राज्यसेवा मेन्सला लिहिता येऊ शकतो, की साधारणपणे राष्ट्रीय उत्पन्न मापनातल्या जर समस्या आपण म्हटलं, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या समस्या काय आहेत, की एक तर आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं की जे ट्रान्सफर पेमेंट आपण करतो, मग भले गव्हर्नमेंटने काही शिष्यवृत्त्या दिल्या वगैरे, तर त्याचं मोजमाप करता येत नाही. म्हणजे एका साईडला एका व्यक्तीच्या अकाउंटमधून ते कट झालेले असतात आणि एका व्यक्तीच्या अकाउंटला इन्कम आलं असतं. मग ते ह्याचं इन्कम म्हणून कन्सिडर केलं तर, पण ह्याच्याकडनं तो काय झाला असतो, कट झालेला असतो पैसा. मग तो मोजायचा कसा. एक प्रकारे जो आपण इन्कम वगैरे त्याच्यामध्ये ठीक आहे म्हणतो, पण आपण जर समजा फक्त एखाद्याला ट्रान्सफर केले आणि ते ट्रान्सफर करून परत दुसरीकडे विड्रॉ केली, तर ते मोजमाप करणं थोडंसं कठीण जातं, किंवा गव्हर्नमेंटच्या साईडने जे भत्ते वगैरे दिलं जातं त्याच्यामध्ये त्याची अडचण आपल्याला निर्माण होते. त्याचबरोबर अजून कुठली अडचण आहे, एक प्रकारे बऱ्याच वेळा काय होतं की जे ब्लॅक मनी आहे, तर ब्लॅक मनी म्हणजे बेकायदेशीर व्यवहार केले तर ते एकतर रेकॉर्डवरच कुठे येत नाहीत. मग रेकॉर्डवर नाही आले तर मग तो पण पैसा तर इकॉनॉमीमध्ये येतो. मग इकॉनॉमीमध्ये पैसा, तो आर्थिक व्यवहार होतात, परंतु तो रेकॉर्डवर येत नाही. हा एक प्रॉब्लेम आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापातला. अजून एक प्रॉब्लेम काय आहे, की ज्या मोफत सेवा दिल्या जातात, मोफत सेवाचं काय मूल्यच नाहीये. मग मोफत सेवा कशा मोजायच्या, सेवा तर दिल्या जातात पण मग मोजमापाला अडचण येते. तर ही एक समस्या आहे. त्याचबरोबर समजा स्वतःच्या उपभोगासाठी एखादी शेती केली,
तर मग स्वतःच्या उपभोगाला शेती केली, मग त्याचं व्हॅल्युएशन कसं करणार? कारण का त्याचं कुठे रेकॉर्डच येणार नाही मोजमाप. शेतकऱ्यांनी शेतामध्ये काहीतरी लावलं, ते पीक काढलं आणि स्वतःच्याच उपजीविकेला वापरलं, तर ते कुठेही मोजमाप त्याचं होणार नाही. अगेन तो एक प्रकारे आपला जीडीपी कमी भरेल. परकीय कंपन्यांचं उत्पन्न, परकीय कंपन्या आपल्या देशात कमवणार पैसा आणि तो घेऊन जाणार. याचा अर्थ काय? तर आपल्या देशाच्या याच्यामध्ये तो नफ्यामध्ये ॲडिशन होणार नाहीये. ते वजा होऊन जाईल. त्याचबरोबर बऱ्याच वेळा सरकारी सेवा दिल्या जातात. आता समजा रस्त्यावरती लाईट लावली. रस्त्यावरती लाईट लावली, त्या लाईटचा फायदा सगळ्या लोकांना होतोय. पण मग त्याचं व्हॅल्युएशन कुठं केलं जाईल का? ते व्हॅल्युएशनच होत नाही, की किती लोकांना फायदा झाला वगैरे, वगैरे ह्या गोष्टी. बऱ्याच वेळा किमतीत बदल होतात, तर त्याचं एक ॲडिशन करणं कठीण जातं. अजून कुठल्या अडचणी आहेत, की समजा राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये अनेक वेळा डबल काही वस्तूंची गणना होती, काहींची ती होत नाही. बऱ्याच वेळा एखादी वस्तू ती अंतिम आहे का नाही ती कन्सिडर कशी करायची? समजा आपण गहू दळून आणला, त्याचं पीठ घरात वापरलं थेटपणे अंतिम म्हणून त्याचा वापर होईल. पण तेच जर बेकरीमध्ये नेलं, तर बेकरीमध्ये ते पीठ काय केलं जाईल? ब्रेडसाठी वापरलं जाईल. ब्रेड परत विकला जाईल. याचा अर्थ काय? इथं पीठ मध्यम किंवा मध्यम वस्तू म्हणून त्याचं काम करेल. सो ते कोणतं नक्की मध्यम आहे आणि कोणतं अंतिम आहे, हे सुद्धा आपल्याकडे मोजमापाच्या अडचणी येतात. त्याचबरोबर बऱ्याच वेळा काही क्षेत्राचं आपल्याला मूल्य करता येत नाही. बऱ्याच वेळा अपुरी आकडेवारी, अविश्वसनीय आकडेवारी येते. बऱ्याच वेळा डेप्रिसिएशन आपण करतो वस्तूंचं. तर ते नक्की किती रुपयाचं करायचं? तर ह्याच्यामधल्या अडचणी आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच वेळा लोक निरक्षर अज्ञान असतात, त्यांना रेकॉर्ड मेंटेन करणं होत नाही. बऱ्याच वेळा व्यावसायिक स्पेशलायझेशन नसतं लोकांकडे, त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा त्या वस्तूंचं व्हॅल्युएशन किंवा त्या उत्पादनाचं व्हॅल्युएशन करता येत नाही. तो अशा अनेक अडचणी आपल्याला बघायला मिळतात. अशा अडचणीवरती जर समजा आपल्याला एखादा एमसीक्यू डायरेक्टली आला, तर तो आपल्याला जमेल. आता आपल्या देशामध्ये मंत्रालयाच्या माध्यमातून जे मोजमाप केलं जाते किंवा हे जीडीपीचे वगैरे आकडे काढले जातात, तर त्याच्यासाठी मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालय, तर हे काम करतं. या मंत्रालयाच्या अंतर्गत 2 डिपार्टमेंट येतात. तर पहिलं डिपार्टमेंट आहे कार्यक्रम कार्यान्वयाचं, ज्याच्या अंतर्गत 2 प्रोग्राम प्रामुख्याने राबवले जातात. एक आहे 20 कलमी कार्यक्रम. 20 कलमी कार्यक्रम तुम्ही ऐकला असेल. पंचवार्षिक योजनेमध्ये आपण त्याला बघूया. 20 कलमी कार्यक्रम आणि एमपीलॅड स्कीम. एमपीलॅड स्कीम म्हणजे काय? तर खासदारांची योजना आहे बघा. मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम. मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम. तर ती स्कीम आहे. मग तुम्ही ऐकलं असेल की खासदारांना 5 कोटी येतात. वर्षभरामध्ये 5 कोटी खर्च करायचे असतात. आणि मग आता म्हणजे रिसेंटलीच की शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातले 6 खासदार दुसरीकडे गेले, दुसऱ्या गटामध्ये आणि मग ते म्हणले की आम्हाला निधीच मिळत नाही वगैरे, वगैरे. तर असं चेक केल्यावर कळलं की त्यांचे हे 5 कोटी मधले तर पैसे शिल्लक आहेत तसेच त्यांच्या अकाउंटला, ते तर खर्चच करत नाहीत. तो असं काही आहे. तर ते करंटच्या गोष्टीवरती लक्ष ठेवायचं असतं आपण. ठीक आहे. तर या मंत्रालयाच्या अंतर्गत दुसरं एक डिपार्टमेंट आहे, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. एक कार्यालय आहे, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. तर मग या ऑफिस अंतर्गत 2 ऑर्गनायझेशन काय केल्यात? मर्ज केल्यात. सीएसओ आणि एनएसएसओ. तर यांची कामं काय आहेत? एक प्रकारे जीडीपी मोजमाप, सीपीआय कन्झ्युमर प्राइस इंडेक्स मोजमाप किंवा आयआयपी. तर यावरती क्वेश्चन आयोग नाही विचारत आपल्याला थेटपणे, फक्त एक माहिती असावं म्हणून. त्याचबरोबर आपली राष्ट्रीय आकडेवारी मोजण्यासाठीचं आपल्याकडे एक कमिशन असतं. पण त्याची सुरुवात झाली रंगराजन यांच्या समितीपासून आणि मग त्यांच्या शिफारसीवरून राष्ट्रीय सांख्यिकी आयोग स्थापन केला. तो आत्ताही आपल्याकडे आहे. अगेन हे एक थोडं बॅकग्राऊंड आहे, याच्यावरती क्वेश्चन नाही आहेत. हे झालं राष्ट्रीय उत्पन्नाची एक प्रकारे मंत्रालयापर्यंतची क्रोनॉलॉजी. आता आपल्या इकॉनॉमीमध्ये आपण काय बघितलं होतं? चढ उतार असतात, तेजी मंदी असते. तर त्यालाच आपण एक प्रकारे काय म्हणतो? तर व्यापार चक्र म्हणतो किंवा त्याला बिझनेस सायकल म्हणतो, त्याला ट्रेड सायकल म्हणतो. तो आपल्या इकॉनॉमीमध्ये तेजी मंदीचे जे चक्र असतात, तर ते प्रामुख्याने 2 अवस्थेमध्ये असतात. सगळ्यात महत्त्वाचं की एकतर तेजी असते किंवा मंदी असते. त्या 2 प्रमुख अवस्था असतात. प्रमुख. आणि जर ओव्हरऑल व्यापार चक्राच्या अवस्था जर आपल्याला विचारलं, तर त्या असतात 4 अवस्था. मग त्या 4 अवस्था कोणत्या असतात? तर एक तर काय असतं की आपण म्हणूया की तेजी असते, ही पहिली अवस्था. मग तेजी अवस्था काय होते की त्याच्यामध्ये घसरण निर्माण होते, दुसरी अवस्था. आणि मग एक प्रकारे तिसऱ्या अवस्थेमध्ये जाते, एकूण मंदीमध्ये जातो आपण. म्हणजे आपली इकॉनॉमी एकदम मंदीत सापडते आणि त्या मंदीतून परत उभारी घेते इकॉनॉमी आणि त्याला आपण म्हणतो पुनरुत्थान अवस्था. अशा 4 अवस्था आपल्याला इकॉनॉमीमध्ये साधारणपणे बघायला मिळतात. तर हे व्यापार चक्राच्या प्रमुख 4 अवस्था, प्रमुख म्हणण्यापेक्षा की 4 अवस्था. आणि मग त्यातल्या 2 प्रमुख, एक तर टॉप किंवा एकदम बॉटम. तो हे इकॉनॉमीमध्ये चालू असतात. तर ह्याला कारणीभूत घटक अनेक असतात वेगवेगळे. तर ते कारणीभूत घटक पण आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणजे समजा की जागतिक लेव्हल आता वॉर चालू झालं. वॉरमुळे काय होईल की मग तेलाचा तुटवडा निर्माण झाला. तेलाचा तुटवडा निर्माण झाला की आपल्याकडे तेजी होणार. म्हणजे एक प्रकारे
पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार, मग ते महाग होणार वगैरे. तर ह्याला वेगवेगळी कारणं असतात. सो हे व्यापार चक्र आहे. मग त्याच्या 2 अर्थतज्ञांनी डेफिनेशन दिलं, जे.एम. केन्स आणि एक प्रकारे जोसेफ शुम्पेटर. डेफिनेशन आपल्याला आयोग विचारत नाही, परंतु डेफिनेशन तुम्ही त्या वाचून तुम्हाला त्या बेसिक माहिती पाहिजे, की व्यापार चक्र नक्की कसं चालतं किंवा अर्थव्यवस्थेमध्ये साधारणपणे एक प्रकारे आपण म्हणूया, की अर्थव्यवस्थेचा फुगवटा होतो. कधी-कधी अर्थव्यवस्था श्रिंक पण होते. श्रिंक झाली म्हणजेच मंदी आली. अर्थव्यवस्था मोठी फुगली म्हणजे एक प्रकारे त्याच्यात घडामोडी खूप साऱ्या होत आहेत. त्याला आपण एक म्हणतो तेजी म्हणतो. तो हे झाले एकंदरीत आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भाने घटक. जसं लेक्चरच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही हा टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर याच्यावर आलेले पी-वाय-क्यू करायचे आहेत. तो हे पी-वाय-क्यू तुम्हाला डिटेल करणं अपेक्षित आहे. तुम्ही करा ते. कुठल्या शंका असेल तर विचारा. ठीक आहे? चालेल. याच्यानंतर मग नियोजन टॉपिक असेल तर तो नियोजन टॉपिक आपण घेऊया. तर तूर्तास आपण इथे थांबूया. ठीक आहे? चालेल. थँक यू. व्हेरी मच.